सर्वसाधारण काहीतरी व्याख्यान देण्यापेक्षा एक वेगळा विषय घेऊया असं मनामध्ये आलं आणि त्यामुळे ऊर्जांचा विषय घ्यावा असं मनात आलं. खरं तर अत्यंत कळीच्या महत्वाचा विषय आहे. जी काही सगळी पर्यावरणाची हानी होते आहे ती ऊर्जांच्या अतिरेकी वापर आपण सुरू केला 1750 मध्ये वाफेच्या शोधापासून, तेव्हापासून सुरू झालेली आहे. पण तरीही आपण सध्या ह्या भ्रमामध्ये आहोत की आणखीन आणि वेगळ्या प्रकारच्या ऊर्जा वापरू आणि या समस्या सोडवू, आणि त्यामुळे कमी ऊर्जांमुळे ज्या काही समस्या निर्माण झाल्या त्या अधिक ऊर्जा वापरून सोडवता येतील. आणि असं काय संकल्पना म्हणा, मी त्याला भ्रम म्हणतो, हा आपल्या मनामध्ये आहे. फक्त होते असं की त्या नादामध्ये आपण संसाधनं संपवतो आहोत, प्रदूषण करतो आहोत, मोठ्या प्रमाणामध्ये कचरा निर्माण करतो आहोत आणि एकूणामध्ये बुडत्याचा पाय खोलात असा आपला प्रकार होतोय. त्या आज जे आपण ऊर्जेचा विचार करणार त्याचे 2 गटामध्ये विभाजन केलेलं आहे. त्या शीर्षक म्हणून व्याख्यान दिलेलं आहे हरित ऊर्जा, काळ्या ऊर्जा. काही ऊर्जा ह्या काळ्या म्हणून बदनाम झालेल्या आहेत आणि काही या हरित म्हणून गौरवल्या जात आहेत. आपण ह्या विषयाकडे थोडंसं अधिक खोलातून बघणार की खरोखरीच हरित ऊर्जा या हरित आहेत का त्यांचं वास्तव स्वरूप नेमकं काय आहे. त्यामुळे ऊर्जांचा एक असा प्राचीन काळापासूनचा आढावा घेत आपण वर्तमानापर्यंत येणार आहोत आणि हरित ऊर्जांचं हरितत्व तपासून त्याचं पुढे नेमकं काय स्वरूप असेल आणि त्यामुळे पुढे काय होऊ शकतं या हरित ऊर्जा आपण मोठ्या प्रमाणात वापरल्या तर हे आपण बघणार आहोत. आणि या सगळ्याला पर्याय नेमका काय आणि तो पर्याय आपल्या आचरणामध्ये जीवनामध्ये कसा येईल अशा एका सूत्रामध्ये ही संपूर्ण मांडणी पुढचा एक आपण जो तास सव्वा तास तरी मी करणार आहे. मग प्रश्नोत्तराला आपण जागा ठेवूया, कारण खूप मोठ्या वेगळ्या संकल्पना मांडल्यामुळे आपल्या मनात प्रश्न निर्माण होणार आहे. आता हा जो ऊर्जा हा विषय आहे हा खरं तर म्हणजे काय मुळामध्ये ऊर्जा एका ठिकाणी एकत्र झालेली होती आणि मग ते बिग बँग म्हणून सगळं विश्व निर्माण झालं असं म्हटलं जातं. बिग बँग नंतरच्या पहिल्या 3 सेकंदात काय झालं कोणालाच माहित नाहीये. नंतरच्या विश्वाचं आपण सगळं वर्णन करू शकतो. ते जे प्लँक्स डायमेन्शन आहे सुरुवातीचं 3 सेकंदाचं, त्यात नेमकं काय पूर्वी होतं त्याच्यानं ते कसा बिग बँग झाला आणि त्या 3 सेकंदात काय झालं कोणाला सांगता येत नाही. पण त्या वेळेला काळाची सुरुवात झाली, टाइम सुरू झाला, स्पेस सुरू झाली असं म्हणतात. कारण एका अत्यंत छोट्या एका ठिकाणी सगळं विश्वातलं वस्तुमान एकत्र झालेलं होतं. अत्यंत एका अणू एवढ्या छोट्या कणामध्ये असं म्हणतात प्रचंड घनता असलेल्या, त्याचा स्फोट होणं बिग बँग झाला आणि विश्व प्रसरण पावायला लागलेलं आहे. आणि जेव्हा केव्हा हा बिग बँग झाला शास्त्रज्ञांचा दुमत आहे त्याविषयी केव्हा झाला याविषयी. पण त्यापासून हे सगळीकडे वस्तुमान जे काही विखुरलं जातं आहे आणि ऊर्जा पण सगळ्या विश्वभर पसरते आहे. आणि ह्या वस्तुमानाचा आणि ऊर्जेचा काही एक भाग आपल्यापर्यंत पृथ्वीच्या रूपानं आलेला आहे. आपण बाकी विश्वाचं सोडून देऊया सध्या, सगळं आकाशगंगा कशा तयार झाल्या, ऊर्जेमधून वस्तुमान कसं तयार होतं आपण सोडून देऊया. एक पृथ्वीच्या रूपानं आपल्यापाशी काही एक वस्तुमान आहे आणि या पृथ्वीच्या आतली काही एक ऊर्जा आहे. पृथ्वी अजून आपला गाभा जो यातला लावा रसाचा तापलेला गाभा आहे त्यातली काही ऊर्जा आपल्याला मिळते. पण मुख्यतः निसर्ग चक्र चालण्यासाठी आपले सगळ्यांचे जीवन चालण्यासाठी जी ऊर्जा मिळते ती मुख्यतः करून सूर्याकडून मिळते. किंवा पृथ्वी सूर्यापासून तयार झालेली आहे, पृथ्वीवरच्या सगळ्या ऊर्जा ज्या आहेत ते सूर्यापासूनच मिळतात. आणि आपण फॉसिल फ्युएल्स म्हणतो, पृथ्वीच्या पोटामध्ये ज्या गाडल्या गेलेल्या ऊर्जा आहेत फॉसिल अश्मीभूत अशी तऱ्हेची जी इंधनं आहेत, दगडी कोळसा आहे, त्यामध्ये खनिज तेल येतं, मग ह्या दोनला मुख्यत्वे करून म्हणा किंवा गॅस म्हणा, नॅचरल गॅस किंवा आणखीन काही गॅसेसचे प्रकार आहेत. हे सगळे जे काही प्रकार आहेत ते मुळात सूर्यापासूनच मिळालेल्या ऊर्जा वेगळ्या प्रकारच्या अशा तऱ्हेच्या आहेत की सूर्यावरच्या ऊर्जेमुळे इथे वनस्पती वाढल्या, जंगलं मोठ्या प्रमाणात होती, काही कारणामुळे ही जंगलं जमिनीखाली गाडली गेली आणि पृथ्वीच्या आतली उष्णता आणि वरून पडलेला दाब ह्याच्यामुळे त्यांचं काहींचं रूपांतर झालं दगडी कोळशामध्ये, काहींचं रूपांतर झालं खनिज तेलामध्ये आणि ते आपण जे स्टोर्ड एनर्जी आपण ज्याला म्हणतो साठवलेली ऊर्जा ही आपण सध्या वापरतो. तर ती ऊर्जा मूलतः कोणी सौर ऊर्जेचं एक रूपांतर झाडामध्ये, झाडाचं कोळशामध्ये किंवा पेट्रोलमध्ये असं झालेलं आहे. त्या सगळ्या आपण कन्व्हर्टेड एनर्जी आपण ज्याला म्हणतो तशा ऊर्जा आपण वापरतो आहोत. ह्याचा जो दगडी कोळसा आणि पेट्रोलियम तेल, खनिज तेल आपण ज्याला म्हणतो, ह्याचा वापर बऱ्यापैकी अलीकडे सुरू झालेला आहे. प्राचीन काळापासून माणूस ज्या ऊर्जा वापरतोय त्या मुख्यत्वे करून सूर्याची ऊर्जा थेट वापरणं, प्रकाश आणि उष्णता ह्या रूपाने 2 प्रकार आपल्याला सूर्याकडून ऊर्जा मिळते. प्रकाश म्हणजे फोटॉन कणांमधली ऊर्जा आहे आणि जे इन्फ्रारेड किरण आहेत त्याला उष्णतेचे तरंग म्हणतो. ह्या 2 प्रकारची सूर्याकडून ऊर्जा आपल्यापर्यंत येते आणि आपण ती वापरतो. आणि विशेषतः मानवाचा आपण विचार केला, बाकी इतरांचा सोडून देऊया, आपण मानवाचा जर आपण विचार केला तर आपण दिनचर प्राणी आहोत. त्या सकाळी सूर्योदयाला किंवा त्याच्या थोडंसं आधी आपलं काम सुरू होतं
आपल्या डोळ्यांची रचना अशी झालेली आहे की आपल्याला दिवसा दिसावं आणि रात्री दिसू नाही. शंकू आणि सिलेंडर आपण म्हणतो, कोर आणि सिलेंडर जे असतात ती रचना अशी तरी आपल्याला दिवसा काम करता यावं आणि ते आपण दिवसा सगळी कामं करतो. हा झाला सूर्याच्या प्रकाशाचा थेट वापर. मग तो वावरण्यासाठी आहे, सगळी कामं करण्यासाठी आहे, वाचनासाठी आहे, सगळ्यासाठी. दिवसा सूर्याचा प्रकाश आहे जोपर्यंत आपल्याला ऊर्जा काय म्हणते त्याला कामाकरता उजेड मिळत राहतो. आणि सूर्याची उष्णता जी आपण वापरतो प्राचीन काळापासून ती अनेक कामांकरता वापरतोय. म्हणजे थेट आपण म्हणलं की बाय उष्णतेमध्ये आपण समजा थंडीचे दिवस आहेत, खाली थंडी पडणं सोडून कमी झालं आपल्याकडे, पण उन्हामध्ये अंग शेकत बसणं हा आपल्याकडे जुन्या काळापासून आहे. उन्हामध्ये बसायचं अंग किंवा लहान मुलं एखादा त्याला उन्हात ठेवलं सकाळी गरम वाटतं, उबदार वाटतं. हे ऊब जी काही आहे हा सूर्याच्या उष्णतेचा थेट वापर आहे. पृथ्वीवरचे बरेचसे सगळे जे काही कण आहेत किंवा वस्तू ज्या काही आहेत ह्याची विशिष्ट फ्रिक्वेन्सी आहे. आणि जे सूर्याकडनं इन्फ्रारेड किरण येतात त्यांची की फ्रिक्वेन्सी म्हणजे तरंग लांबी आपण ज्याला म्हणतो किंवा वारंवारता आहे. आणि हे जेव्हा सूर्याचे इन्फ्रारेड किरण आपल्या शरीरावरती पडतात तर त्यांच्यामध्ये आपण रेझोनन्स तयार होतो आणि एकाच वेळेला आपल्या शरीरामधले अणू जे काही आहेत हे कंप पावतात. आणि अणूंचं कंपन म्हणजे उष्णता. हीट म्हणजे काय आहे तर अणूंचं कंपन आहे. बर्फामध्ये कंपन कमी असतं त्यामुळे तो बर्फ थंड असतो. पाण्यात कंपन जरा जास्ती असतात त्यामुळे पाणी जरा आपण म्हणू थंड उबदार असं असतं. वाफेमध्ये खूप कंपनं असतात ते वाफी उष्ण असते. ते उष्णता म्हणजे काय आहे तर रेणूंची होणारी कंपनं आणि ती शरीराशी आपल्या बरोबर रेझोनेट झाले आपण त्या सूर्याच्या याच्याशी इन्फ्रारेड किरणांशी की उष्णता आपल्याला मिळते. ही आपल्याला मिळते. कपड्यामधलं पाणी सुकवायला उपयोगी पडते, आपल्याला धान्य सुकवायला उपयोगी पडते. अशा अनेक प्रकारे सूर्याची उष्णता जी काही आहे हा माणूस प्राचीन काळापासून वापरतोय. आता ह्या गंमत अशी की हे जे ऊर्जांचं स्वरूप आहे प्राचीन काळामधलं हे त्याला वेगळं प्रतिमान म्हणजे मॉडेल त्याला काय म्हटलं तर पॅराडिम म्हटलं जातं. की हा जो पॅराडिम आहे 1750 पूर्वीचा 1750 उल्लेख अनेक वेळा येईल. तो ज्या ठिकाणी येणार आहे आवश्यक ठिकाणी आपण त्याचं वर्णन करू की नेमका का त्या वर्षी काय झालं की त्या सुमारास काय झालं. पण 1750 पूर्वीचा जो माणूस आहे हा सूर्यापासून मिळणारी थेट ऊर्जा म्हणजे प्रकाश आणि उष्णता ही वापरतो आहे. ह्या ऊर्जेचं पृथ्वीवरच्या ज्या हिरव्या वनस्पती आहेत क्लोरोफिल ज्यांच्यामध्ये आहे, हिरवा रंग ज्या ठिकाणी आहे वनस्पतीना, तो क्लोरोफिलचा प्रत्येक अणू हा सूर्याचा प्रकाश आतमध्ये घेतो आणि अनेक गोष्टी एकत्र करतो, एकत्र बांधतो. त्याला आपण म्हणतो प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस. सिंथेसिस म्हणजे काय एकत्र करणं. मुख्यत्वे करून काय एकत्र होतं तर हवेमधला कार्बन डायऑक्साईड या वनस्पती घेतात, जमिनीमधनं पाणी घेतात आणि कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याच्या आधारे आपण ज्याला ग्लुकोज म्हणतो किंवा कार्बोहायड्रेट हा एक पहिला मूलभूत अणू तयार होतो. आणि त्याच्याशी इतर अनेक धातूंचे अणू जोडले जातील, इतर काही अणू जोडले जातील आणि आपल्याला अन्न म्हणतो. या सुरुवात अन्न वनस्पती तयार करतात. ते पुढे पुढे अधिक कॉम्प्लेक्स गुंतागुंतीचं बनत जातं. मूलतः हा सगळं आपण म्हणतो की वनस्पती प्रकाश संश्लेषण जे करतात. हा हो बर आणि वनस्पती जे अन्न संश्लेषित करतात, फोटोसिंथेसिस जे करतात त्याचा माणूस वापर करतो. पशुही करतायत. आपण म्हणतो माणसापाशी सगळं थांबवतो आहोत कारण मग पशु म्हणलं की आणखी फार वेगळा विषय येतो. आपण झाडांचं काय काय करतो वापरतो तर आपण झाडांची पानं वापरतो, पालेभाज्या झाडांचा आपण पाला वापरतो, फुलं वापरतो, फळं वापरतो, मुळं वापरतो, खोडं वापरतो. हे सगळ्यामध्ये जी ऊर्जा साठवलेली आहे ती आपण अन्न या रूपानं वापरतो. आणि शिवाय झाडं जे आपण म्हणतो की कार्बन डायऑक्साईड हवेमधला घेतात त्याला कार्बनचं रूपांतर लाकडामध्ये म्हणजे कर्बामध्ये होतं. ऑक्सिजन पुन्हा हवेत सोडून दिला जातो, तो प्राणवायू म्हणून उपयोगी पडतो आपल्याला. आणि कार्बन जो आहे लाकडामध्ये साठवलेला हा आपण पुन्हा वापरतो. आणि हा जो कार्बन आहे लाकूड या स्वरूपातला हा आपण दोन प्रकारे वापरतो. एक आहे संसाधन. हे इथे हे लाकडाची फ्रेम बनवलेली आहे. खुर्च्याकडे काही इथे हे स्टूल बनवलंय हे लाकडाचं बनवलंय. आपण लाकडाचा वापर अनेक पाट बनवतो, आपण बैलगाडी बनवतो, आपण अनेक वस्तू आपण लाकडाच्या बनवतो. लाकूड हे संसाधन आहे, रिसोर्स आहे, एक मटेरियल आहे. आणि हेच लाकूड चुलीमध्ये जाळलं की तो ऊर्जेचा स्रोत बनतो. लाकूड हा संसाधन पण आहे, लाकूड हे आणि ऊर्जेचा पण स्रोत आहे. आणि माणूस या दोन्ही प्रकारांनी लाकडाचा वापर जेव्हा केव्हा माणसाला अग्नी ताब्यामध्ये आला, अग्नीचा शोध लागला, माणसाच्या कंट्रोलमध्ये जेव्हा अग्नी आला तेव्हा मुख्यत्वे करून लाकडामधला अग्नी होता. जंगलामध्ये काय उन्हाळा खूप आहे, सुकलेली झाडं आहेत, ती काही कारणामुळे किंवा वादळामुळे म्हणा कशामुळे घासली गेली म्हणा, एखाद्याला पडलं म्हणून ते घासलं गेलं म्हणा, या लाकडावर लाकूड घासलं गेलं की ते पेट घेतं हे माणसाला केव्हा तरी लक्षात आलं विचार करता करता. आणि मग आपल्याला स्वतःला असं लाकूड एकमेकावरती घासून अग्नी निर्माण करता येईल का
हा विचार माणसानं केला. हा फक्त माणसानं केला बरं का. इतर सगळे पशु आजवर हे पाहतायत की लाकूड अशा प्रकारे पेट घेतं. इतर कुठल्याही प्रजातीनं आजवर लाकूड पेटवण्याचा प्रयोग केलेला नाही. पण माणसाला हे जमलं. लाकडावर लाकूड घासून अग्नी निर्माण करणं जमलं आणि तो अग्नी विझवायचा कसा पाणी टाकून हे माणसाला कळलं. आणि फार मोठी क्रांतिकारी घटना पृथ्वीच्या इतिहासामधली होती की ऊर्जेचा अशा प्रकारे ऊर्जा निर्माण करून त्याचा वापर करणं, ज्याला आपण म्हणतो आहोत उत्पादित ऊर्जा. आपण जे सगळ्या बाकीच्या ऊर्जा पाहतो आहोत ज्या माणूस वापरत होता, ह्या पॅसिव्हली अवेलेबल एनर्जीज होत्या, सहजपणे उपलब्ध होणाऱ्या ऊर्जा होत्या. आपण ते 2-3 पाहिल्या. सूर्याचा प्रकाश, सूर्याची उष्णता ही पाहिली. अन्न खातो आपण, त्यामधून आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. वनस्पती सिंथेसिस करतात, पोटामध्ये ऍसिड आणि अन्य द्रव्यांच्या आधारे त्याचं अॅनालिसिस होतं. अॅनालिसिस करताना अणू वेगळे वेगळे होतात आणि अणूंच्या बंधन ऊर्जा जी अणू बांधताना जी वनस्पतीने एकत्र ऊर्जा वापरलेली एकत्र ठेवलेली आहे ती मोकळी होते. ती आपल्याला शरीरामध्ये काम करण्याकरता ऊर्जा म्हणून आपल्याला मिळते. तिकडे सिंथेसिस आहे, इकडे अॅनालिसिस आहे, चक्र पुरं होत आहे. आणि अॅनालिसिस करताना जी ऊर्जा माझ्या शरीरात तयार झाली ती मी शरीराच्या माध्यमातून शरीर बलाच्या सहाय्यानं वेगवेगळी कामं करण्याकरता वापरतोय. मग मी हातानं काम करतो, मला लाकूड फोडायचंय, वजन उचलायचंय, ही सगळी कामं आहेत. मला केर काढायचं आहे, मला भिंती रंगवायच्या आहेत, ही मी हाताच्या सहाय्यानं कामं करतो. ही ऊर्जा मी वापरतोय. ही शरीरातली ऊर्जा, त्याला आपण म्हणतो बॉडीली एनर्जी किंवा मसल पॉवर आपण त्याला म्हणू शकतो. मला चालायचंय, मी पायाने चालतो. तर मुख्यतः शरीरातल्या सगळ्या अवयवांचा उपयोग करून ह्या सगळ्या ऊर्जेचा, जे की सूर्यापासून मिळाली, वनस्पतीच्या माध्यमातून मिळालेली ऊर्जा जी आहे ती माणूस वापरतो. त्यामुळे शरीर बल ही आणखीन एक पॅसिव्हली अवेलेबल एनर्जी झाली. अन्न खाल्लं की मला ऊर्जा मिळतेच. याशिवाय माणूस काही ऊर्जा वापरतोय, ती म्हणजे वाऱ्यातली ऊर्जा. शिडाची जहाजं प्राचीन काळापासून व्यापार माणूस जगभर, म्हणजे भारताचा तर जगभर व्यापार होता आणि हा सगळा व्यापार जो होता हा कुठल्याही इंधनाचा वापर न करता शिडाच्या जहाजांच्या साहाय्यानं हा व्यापार होत होता. शिडाची जहाजं म्हणजे काय आहे, तर वारं जे वाहतं ते वारं शिडामध्ये भरलं की जहाज पुढे जातं. सुकाणूच्या सहाय्याने आपण हवं तिकडे नेऊ शकतो. ही वाऱ्यामधली ऊर्जा ही पुन्हा सौर ऊर्जेचं रूप आहे. जमीन जास्ती तापते, पाणी कमी तापते, ह्यामुळे मला म्हणतो डिफरन्शियल हीटिंग तयार होतं. त्यामुळे वारे वाहतात. खारे वारे, मतलई वारे पण शब्द भूगोलामध्ये शिकलेलो आहोत. ह्या वाऱ्यांचा वापर करून वाहतूक करणं हा एक प्रकार झाला. ही झाली वाऱ्यामधली, म्हणजे वाहत्या हवेमधली ऊर्जा झाली. अशीच ऊर्जा माणूस वापरतोय पॅसिव्हली, ती म्हणजे वाहत्या पाण्यामधली ऊर्जा. नदीमध्ये आपण एक होडी ठेवली, होडीमध्ये माल ठेवला किंवा माणसं ठेवली, पण नदीच्या प्रवाहामध्ये आपण त्या प्रवाहाचा उपयोग करून वलवत खालच्या बाजूला जाऊ शकतो. उलट्या बाजूला यायचा जरा जास्ती जोर लावतो, कारण आपण प्रवाहाच्या विरुद्ध येत असतो. पण हा उपयोग वाहत्या पाण्याचा माणूस ऊर्जेचा का करून घेतो आहे. आजही लडाखमध्ये खालून एखादा ओढा किंवा हे जे बर्फ वितळते आहे खालून, जे काय म्हणू ओढा वाहत असतो, नदी वाहत असते, त्यामध्ये पाणचक्की बसवतात आणि त्या जात्या दांडा वरच्या बाजूला नेऊन वरती जातं फिरत असतं. त्या जात्यावरती दळण दळण्याकरता वाहत्या पाण्याचा उपयोग करणं. आणि फार लडाखमध्ये आपल्याला लांब जायला नको, जे औरंगाबादला गेलेले आहेत त्या मलिक पाणी आणलेल्या औरंगाबाद शहराकरता एका नहेरमधनं, थत्ते नहेर त्याला म्हणतात, त्या नहेरवरती पाणचक्की नावाचं ठिकाण आहे. आपण केव्हा जाऊन पाहू शकता. धो पाणी नहेरमधलं एका ठिकाणी पडत असतं, ते पाणचक्कीचा पातं फिरत असतं आणि वरती जातं बसवलेलं आहे. तर अशा तऱ्हेचा हा वाहत्या पाण्याचाही उपयोग माणूस करतो आहे. आता ह्या ज्या सगळ्या ऊर्जा आहेत ह्या कुठल्याही प्रकारे आपण उत्पादित केले नाही. लाकडामधली ऊर्जा आपण थोडीशी बाजूला ठेवली तर बाकी सगळ्या ऊर्जा ह्या आपण त्याला म्हणणार आहोत पॅसिव्हली अवेलेबल एनर्जीज. सहजपणे काहीही न करता उपलब्ध होणाऱ्या ऊर्जा किंवा आपण उपलब्ध ऊर्जा त्याला म्हणूया, पॅसिव्हली अवेलेबल. त्यामध्ये करावं काही लागत नाही, जाळावं काही लागत नाही, कुठलीही यंत्रणा वापरावी लागत नाही, फक्त आहे त्या ऊर्जेचा उपयोग करून घ्यायचा. आणि जिथे मला जास्ती ऊर्जा हवी आहे का, मला उदाहरण मोठ्या, मला इथे आपण समजा धरून आणलो की 50-100 लोक जमलेलो आहोत आणि नंदू कुलकर्णी जेवण देणार आहेत आपल्याला. आता सूर्य तर मावळला, जेवण बनवणार कसं आपण, काही कंदमुळं आपण खाणार नाही आहोत. मग तिथे पातेला आणतील आणि खाली काय करतील, चूल पेटवतील. तर जेव्हा मोठं काहीतरी काम करायचं आहे, मला जास्ती ऊर्जेची गरज आहे, माणूस लाकडं जाळायचा, ते लाकडं जाळून त्याच्या आधारे माणूस मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळवायचा. आणि विशेषतः स्वयंपाकाचं काम जास्ती मोठ्या प्रमाणातलं, की आयुर्वेदामध्ये औषधी बनवण्याचं काम असेल, अशा प्रकारचे मोठे जिथे उष्णतेची गरज आहे ते लाकूड जाळून ऊर्जा मिळवणं, किंवा त्याच लाकडाचा लोणारी कोळसा आपण ज्याला म्हणतो तो बनवायचा. धूर विरहित आपल्या घरामध्ये ज्वलन होतं, तिकडे जंगलामध्ये आपण भट्टी लावायची, धूर पहिला जाऊ द्यायचा, लाकडाचा कोळसा होतो तो घरामध्ये जाळायचा, घरात धूर होत नाही, त्याला म्हणतात लोणारी कोळसा. कोळसाच आहे पण दगडी कोळसा वेगळा, लोणारी कोळसा वेगळा. चारकोल आपण याला म्हणतो, जो घरातला कोळसा आहे तो वापरायचा. हा चारकोल माणूस वापरत होता, की जे लाकडाचं डेरिव्हेटिव्ह लाकडापासून बनलेला आहे. अशा प्रकारच्या ऊर्जांच्या आधारे माणूस काम करत होता 1750 पर्यंत.
आता ह्या ऊर्जांचं एक वैशिष्ट्यपूर्ण त्याला वर्णन केलं जातं. 2-4 आपण त्याच्याकरता जे स्वरूप जे काही आहे ते पाहूया. ह्या ऊर्जांना मूलतः म्हणलं जातं गट जो ऊर्जांचा आहे, ह्या सगळ्या पॅसिव्हली अवेलेबल एनर्जीचा, त्याला म्हणलं जातं सौम्य ऊर्जा, सॉफ्ट एनर्जीज. याला सॉफ्ट असा शब्द अलीकडे वापरला जातो. या सौम्य ऊर्जा आहे. ह्या सौम्य आहेत, एका बाजूने काही तर फार मोठ्या प्रमाणात मिळत नाहीत. ह्याचं स्वरूप जे काही आहे हे खऱ्या तरंगासारखं स्वरूप आहे. कमी जास्ती होणाऱ्या ऊर्जा आहेत ह्या. सूर्याचा प्रकाश आणि सूर्य उगवला ते आम्हाला प्रकाश आणि उष्णता मिळायला सुरुवात होते. मध्यान्हीला मला भरपूर मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते सूर्यापासून. दुपारी आपण म्हणतो की उन्हा उतरतीला लागली, दिवस उतरणीला लागला. खरोखरी तो ग्राफ उतरणीला लागतो. संध्याकाळी तर सूर्यास्ताची वेळ झालेली आहे, त्या ठिकाणी सूर्य मावळला तर सूर्याकडनं ऊर्जा मिळणं मला बंद झालं. पूर्ण रात्र मला अंधारात काढावी लागते, पुन्हा उद्याच्या सूर्योदयाला मला प्रकाश आणि उष्णता मिळणार आहे. असं हे आपण म्हणतो सायन्यूसायडल वेव्ह, तरंगी अशा प्रकारचं कमी जास्त होणारं स्वरूप आहे. हे स्वरूप वाऱ्याचंही आहे. कमी जास्ती होतात वारे. वाहत्या पाण्याचे हे स्वरूप आहे. पावसाळ्यामध्ये धोधो भरून वाहत, दुथडी भरून वाहत असतात. उन्हाळ्यामध्ये त्या आटतात. पाण्याची उपलब्धता जी काही आहे नदीमधल्या ही कमी जास्ती होते. अशा प्रकारे सगळी ऊर्जा जी काही आहे ही कमी जास्त होणारी आहे. तर ह्या सगळ्या ऊर्जा आहेत, त्यांचा गट जो आहे हा सौम्य ऊर्जांचा, हा कमी जास्त होणाऱ्या तरंगीय स्वरूप ज्यांचं आहे, वेव्ह हा ज्यांचा एक पॅटर्न आहे, अशा प्रकारच्या ऊर्जा आहे. त्यांचा क्षमता ह्या ऊर्जेची जी काही आहे ती फार कमी आहे. मी उन्हामध्ये फार मोठं तापवण्याचं शिजवण्याचं काम करू शकत नाही. सोलार कुकर बनवला, पॅराबोलिक रिफ्रिजरेटर बनवला तर मी आणखी यंत्रणा वापरली म्हणून मला ती कॉन्सन्ट्रेटेड ऊर्जा मिळते, सूर्याचीच ऊर्जा. पण एरवी मी तू उन्हामध्ये एखाद्या पातेला ठेवून दिलं ते पाणी फार तापत नाही. थोडं तापतं, काटा मोडतो त्याचा, पण फार तापत नाही. आणि त्यामुळे ह्या सगळ्या ऊर्जांचं जे की त्याला आपण म्हणतो क्षमता जी आहे, कॅलोरिफिक व्हॅल्यू, ही फार कमी आहे. हा त्याचा दुसरा एक त्याचा आपण होणे गुणधर्म. तिसरा म्हणजे सातत्यानं उपलब्ध होत नाहीत. स्वरूप कमी जास्त होणार आहे, सातत्यानं उपलब्ध होत नाहीत. आणि हे सगळेमुळे असं होतं की अशा प्रकारच्या ऊर्जांच्या आधारे आपण तंत्रज्ञान कोणतं वापरू शकतो ह्यावर एक आपोआप मर्यादा पडते. आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की तंत्रज्ञान हे स्वतंत्रपणे काम करू शकत नाही. टेक्नॉलॉजी इज ए फंक्शन ऑफ एनर्जी. तंत्रज्ञान हे तुम्ही ऊर्जा कोणती वापरत आहात ह्याच्या आधारे तंत्रज्ञान कोणतं काम करणार हे ठरतं. आणि ह्या जेव्हा सौम्य ऊर्जा आपण वापरतो की माणूस वापरत होता, त्याच्या आधारे तंत्रज्ञान जे माणसाच्या वापरामध्ये होतं हे पुन्हा साधं सोपं होतं, हलकं होतं, कमी गतीचं होतं, कमी क्षमतेचं होतं. इथे किती लक्षात, अन्न खाऊन मी किती काम करू शकतो, तर माझ्या शरीरात जेवढी ताकद आहे तेवढी. ही ताकद सुद्धा पुन्हा पहा अशी कमी जास्ती होणारी आहे. सूर्योदयाला माझी ताकद सगळ्या, मी झोपेतून उठतो सूर्योदयाच्या वेळेला, ताकद सगळ्यात जास्ती असते. तशी उन्हावर चढत जातील, ताकद कमी कमी होत जाते. दुपारी मी जेवण करतो तेव्हा ताकद वाढते, जेवढ्यावर वामकुक्षी होतो तर आणखी मला थोडीशी ऊर्जा मिळते. संध्याकाळपर्यंत पूर्ण कमी होते. मला पूर्ण रात्र जी काही आहे ती झोपून काढावी लागते. म्हणजे माझ्याही ऊर्जे, शरीरामधल्या ऊर्जेचे स्वरूप जे काही आहे हे पुन्हा तरंगीय स्वरूप झालं. आणि क्षमता आहे, एक माणूस किती काम करू शकतो, किती चालू शकतो, किती लाकडं फोडू शकतो, किती वजन उचलू शकतो, मर्यादा पडते आपोआप. कारण ही माझ्या आतल्या ऊर्जेची मर्यादा आहे. मी कितीही अन्न खाल्लं म्हणून मी उद्या प्रचंड वेगानं, उद्या 100 किलोमीटरच्या वेगानं धावू शकेल नाही शक्य मला. ती म्हणजे अंतर्गत मर्यादा आहे. तर तंत्रज्ञान जे माणूस वापरतो आहे, मग ते जात्यावरती दळण दळण्याचं असो, बैलगाडीच्या आधारे वाहतूक करण्याचा असो, शिडाच्या जहाजाच्या आधारे समुद्रामध्ये वाहतूक करण्याचा असो, विहिरीमधनं मोठेनं पाणी उपसण्याचं असो, जी सगळी तंत्र माणूस वापरतो आहे, टेक्नॉलॉजीज वापरतो आहोत आपण. पण ह्या सगळ्या तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजी ज्या काही सगळ्या आहेत या अशा प्रकारच्या ऊर्जांच्या आधारे काम करत असल्यामुळे त्यांची क्षमता, त्यांची गती ही सगळी कमी राहते. आणि मुख्यतः त्यांची गुंतागुंत जी काही त्यांच्यामधली ती कमी राहते. माणसाच्या सहजपणे तो एक जातं जे काही आहे ना, हा पाथरवट नावाचा निरक्षर माणूस जातं पूर्ण बनवू शकतो. तर टाकी लावतो, एक खुंटा त्यामध्ये बसवला, मध्ये आस ठेवला की कुठलाही सामान्य माणूस जातं बनवू शकतो. बैलगाडी बनवायला की फार मोठं स्किल लागत नाही, सुतार आणि लोहार मिळून बैलगाडी बनवू शकतात. विहिरीमधनं पाणी बाहेर ओढायचं आहे तर दोर वळता येऊ शकतो आपल्याला, गवताचा किंवा कुठल्याही धाग्याचा, आणि चामड्याची मोठ बनवता येते, बैलांच्या आधारे ती ओढून पण विहिरीमधलं पाणी सिंचनाकरता वापरू शकतो, पिण्याकरता वापरू शकतो. होडी बांधायची आहे, नदीमधली छोटीशी होडी काय की समुद्रामधली मोठी जहाजं काय, फार मोठं स्किल त्याकरता आवश्यक नसतं. ते सगळी तंत्रज्ञानं जी काही सगळी आहेत ह्या काळामध्ये 1750 पूर्वीची, ही साधी सोपी आहेत, हलकी आहेत, कमी गतीची आहेत, क्षमता कमी असणारी आहे. आणि त्यामुळे हा जो पॅटर्न आहे ऊर्जा तंत्रज्ञानाचं, हे जे प्रतिमान आहे, जो पॅटर्न आहे, जो पॅराडिम आहे, ह्याचा निसर्गावरती काय नेमका परिणाम होतो हे जर आपण पाहिलं तरी सगळी इको फ्रेंडली अशा तऱ्हेच्या ऊर्जा आहेत आणि इको फ्रेंडली टेक्नॉलॉजीज आहेत. ह्यांचा पर्यावरणावरती होणारा आघात
पर्यावरणाचं माणसाकडून शेवटी बाहेर तंत्र फक्त माणूस वापरतो, इतर कुठलीही प्रजाती वापरत नाही. माणूस निसर्गाची किती हानी करतो ह्या ऊर्जा वापरून आणि ही तंत्र वापरून, तर फार थोडी हानी करता येते. हानी होते का? निश्चित होते. माझ्या हातामध्ये शरीर बल माझ्यामध्ये आहे. माझ्यामध्ये कुऱ्हाड नावाचं एक तंत्रज्ञान आलं, तर शरीरातलं बल ही ऊर्जा आणि कुऱ्हाड नावाचं तंत्रज्ञान ह्याच्याने मी झाडं तोडू शकतो. निसर्गामध्ये बाकी कुठली प्रजाती झाडं तोडत नाही, पण माणूस फक्त एकदा झाडं तोडणार आहे. विहिरीमधलं पाणी विहीर कोणी खणत नाही, विहिरीमधलं पाणी कोणी उपसत नाही, फक्त माणूस हे करतो. गाडीनं वाहतूक फक्त माणूस करतो, जहाजानं वाहतूक फक्त माणूस करतो. तर माणूस करतोय हे. पण अशा प्रकारच्या ऊर्जा आणि अशा तंत्रज्ञान वापरल्यामुळे त्याचा पर्यावरणावरती होणारा आघात जो आहे, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आपण ज्याला म्हणतो, हा अत्यंत कमी आहे. निसर्गाची हानी होते निश्चितपणे, पण ती हानी, निसर्गाची जी हानी भरून काढण्याची क्षमता आहे, क्षतिपूर्तीची निसर्गाची जी क्षमता आहे, तो हानी कमी प्रमाणात झाल्यामुळे, कमी वेगानं झाल्यामुळे निसर्ग ती हानी भरून काढतो. झाडं तोडण्याचा वेग हा झाडं वाढण्याच्या वेगापेक्षा जोर कमी आहे. तर कुऱ्हाडीनं कितीही झाडं तोडा, निसर्गाची हानी होत नाही, झाडं पुन्हा वाढत राहतात. मोठेनं कितीही पाणी उपसा, दिवसभर बैलाची मोठ चालवा, दिवसभर पाणी उपसा, पुन्हा रात्रभरामध्ये विहीर पुन्हा भरली जाते, तुडुंब भरली जाते. उद्या सकाळी पुन्हा विहीर आपण जेव्हा मोठ चालू करू, विहीर पूर्ण भरलेली असेल. निसर्गाची हानी होते, भरून काढतो. पण ह्या सगळ्यामुळे होतं असं की अशा प्रकारच्या मर्यादित प्रकारच्या ऊर्जांचा वापर आणि मर्यादित प्रकारचा तंत्रज्ञानाचा वापर ह्यामधनं उत्पादनावरती मर्यादा येत होती. मी किती उत्पादन करणार ह्याला मर्यादा होती, किती वाहतूक करणार ह्याला मर्यादा होती, किती उंच घरं बांधणार ह्याला मर्यादा होती, किती रस्ते बांधू शकतो ह्याला मर्यादा होती. माणसाच्या सगळ्या कृतींवरती एक मर्यादा पडत होती. आणि माणसाला कुठेतरी आतून वाटत होतं की मला आणखीन उत्पादन करायचं आहे आणि आणखीन उपभोग घ्यायचा आहे. ही जास्तीच्या उपभोगांची लालसा माणसाच्या मनामध्ये पहिल्यापासून आहे. म्हणजे अगदी पहा की आपण म्हणतो की आपल्याकडे, आपण म्हणतो की भारतीय फार त्यागवादी वगैरे, काही नाही. आपल्याकडे इतिहास सगळा पाहिला, आपल्याकडे पुष्कळ ठिकाणी आपण आपल्याला दिसतं अतिरेकी उपभोगाची लालसा आहे. मी तर अगदी थोडं ह्या एका रामायण महाभारत काळापर्यंत मागे ते रामायण का घडलं, तर सीतेला सुवर्णमृगाची चोळी हवी होती म्हणून. काय जंगलात गरज होती काय गोष्टीची? काही नव्हती. छान राहत होते, वलकल बिलकल नेसून राहत होते. सुवर्णमृगाची चोळी करीन आणि मी त्या जाताचं पाह तिला हरिण का सासवा जावा, करीतील कैकई भरत आपुला हेवा. काय गरज नव्हती त्याची, पण इच्छा मनात आहे, मला वेगळं काहीतरी हवंय, दुसऱ्याकडे नाही ते मला हवंय. सीतामाईच्या मनामध्ये इच्छा होती. पुढे रामायण त्यातनं घडलं. महाभारत का घडलं? गीतेमध्ये 3 शब्द अर्जुन वापरतो, राज्यम भोगाहा सुखानीच. हे हवेत, कौरवांनाही हवे, पांडवांनाही हवे. फक्त स्वजनांची हत्या करून मी ते मिळवावे का, हा अर्जुनाच्या मनामधला शंका आहे. अर्जुनाची सुख, राज्य आणि भोग ह्याला ना नाहीये. स्वजनम ही कथम महत्वा सुखेन श्याम माधव, ही अर्जुनाची मनामधली खंत आहे. ते आहे, माणसाच्या मनामध्ये इच्छा आहे, मला अधिक काहीतरी हवंय. आणि त्यामुळे हे सगळं अधिक काहीतरी हवं असताना माणसाला अधिक ऊर्जांची गरज आहे हे कळलेलं होतं. की जोपर्यंत ऊर्जेचं इनपुट वाढवत नाही, एनर्जी इनपुट मी वाढवत नाही, तोपर्यंत मला मोठ्या प्रमाणात कामं करता येणार नाही. मोठ्या प्रमाणात उत्पादन जर झालं नाही, मोठ्या प्रमाणात वाहतूक झाली नाही, मोठ्या प्रमाणात संग्रह करता आला नाही, तर माझी उपभोगाची, जी अधिक उपभोगाची इच्छा आहे ही पुरी होणार नाही, हे माणूस जाणून होता. आणि कशा प्रकारे ह्या ऊर्जांचा आपल्याला वापर करता येऊ शकेल, या सगळ्यामधनं शोध घेता घेता 1750 या वर्षापाशी आपण येतो की ज्या वेळेला जेम्स वॉट नावाच्या माणसाला वाफेमध्ये शक्ती आहे हे कळलं. मी म्हणतो जगाच्या इतिहास बदलणारे टर्निंग पॉईंट कुठला असेल तर जेम्स वॉटला वाफेचा लागलेला शोध. खरं तो जेम्स वॉटला लागला नाही. कोळसा खाणीमधलं पाणी उपसून काढण्याकरता न्यूकोमन नावाच्या एका इंजिनियरनं बनवलेले पंप वापरामध्ये होता. पण त्याच्यामध्ये जरा थोडं काय म्हणजे त्याला नीट काम करायची एफिशियन्सी फार कमी होती. जेम्स वॉटने त्यामध्ये सुधारणा केली मोठ्या प्रमाणात. आणि हा स्टीम इंजिनचा जो शोध जेम्स वॉटच्या नावाने लागलेला आहे, हा हरकत नाही जनावर आपण देऊन टाकूया जेम्स वॉटच्या नावावरती. पण ह्या शोधापासून हे जग बदललं. कारण स्टीम इंजिन याचा अर्थ असा आला की आता मी ऊर्जांचं उत्पादन करणार आहे. मी आता पॅसिव्हली अवेलेबल एनर्जीवरती सीमित राहणार नाहीये. आय एम गोइंग टू ऍक्टिव्हली प्रोड्यूस एनर्जी. आणि ही जी उत्पादित ऊर्जांचं युग आहे हे 1750च्या सुमारास, अगदी ते वर्ष असेल नसेल त्या सुमारास सुरू झालेलं आहे. आणि ह्या एका शोधानं पृथ्वीचा इतिहास बदललाय, माणसाचाही इतिहास बदललाय. कारण आता माझ्या हातामध्ये ऊर्जा उत्पादित करतोय म्हणताना मी अधिक मोठा बॉयलर वापरीन, अधिक मोठं स्टीम इंजिन बनवीन, मी अधिक मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये दगडी कोळसा जाळीन, सुपरहिटेड स्टीम तयार करीन, प्रेशराइज स्टीम तयार करीन, आणि मी अधिक वेगानं, अधिक क्षमतेनं, अधिक गुंतागुंतीची अशी सगळी कामं करीन. पॅराडिम शिफ्ट झाला पूर्णपणे.
माझ्या ऊर्जा तंत्रज्ञानाच्या एका पॅटर्नमुळे उत्पादन आणि उपभोगावरती जी मर्यादा पडत होती ही आता जणू काही संपली. अधिक ऊर्जा वापरा, त्याच्या आधारे तंत्रज्ञान अधिक वेगानं चालवा, अधिक गुंतागुंतीचं तंत्रज्ञान तयार करा आणि सगळ्या वस्तूंचं उत्पादन करा. पहिल्या पिढीवरली सगळी यंत्र जी आहेत ही वाष्प इंजिनावरती, म्हणजे आपण म्हणतो स्टीम इंजिनवरती चालणारी यंत्र आहे. सगळं मुळामध्ये ती यंत्र होती ती पसून करवी चालली. उदाहरणार्थ आपल्याकडे म्हणूया की रुळावरनं चालणाऱ्या ट्रॅम होत्या, त्याला ट्रॅमच म्हणायचे. घोडागाड्या आपण त्याला म्हणतो, बगी म्हणतो, ट्रॅम होत्या, पण त्या घोड्याकडनं ओढल्या जायच्या. हा घोडा बाजूला केला गेला, त्या ठिकाणी आलं लोकोमोटिव्ह, म्हणजे रेल्वेचं इंजिन जे आपण पूर्वी झुकझुक गाडीचं इंजिन म्हणजे कोळशावर चालणारं हे लोकोमोटिव्ह त्या ठिकाणी आलं. त्या घोडागाडीची क्षमता 4 माणसं वाहून नेण्याची जी होती त्या ठिकाणी आता करायची मी 500 माणसं वाहून नेणारी एक आगगाडी ही आता चालू शकतो रुळावरनं. क्षमता वाढली, वेग वाढला. घोडा जो होता प्राणी आहे, त्याचे ऊर्जेचं स्वरूप तरंगी आहे. घोडा सकाळी जास्तीत जास्त वेगानं काम करेल, दुपारी ऊर्जा कमी होईल, जेवणाकरता थांबावं लागेल, पुन्हा ऊर्जा मिळेल, विश्रांती घ्यावी लागेल, पुन्हा ऊर्जा कमी होईल. घोड्यातल्या ऊर्जेचं स्वरूप आहे तरंगीय स्वरूपाकडे, शरीर बल आहे घोड्याचं. आता लोकोमोटिव्ह आल्यानंतर जोर तुम्ही त्या इंजिनामध्ये कोळसा भरताय आणि पाणी भरताय तोपर्यंत ते इंजिन प्रचंड वेगानं सातत्यानं धावत राहील. त्या पूर्वीची माणसाची विकासाची संकल्पना ही चक्रीयतेची होती. कमी जास्त होणारं उत्पादन, उपभोग कमी जास्त होणारे. आता माणसाला सातत्यानं वाढणारी उपभोग, लिनियर ग्रोथ आपण ज्याला म्हणतो, ही कल्पना मुळात विकासाची आजची कल्पना जी काही आहे ना ती ह्या स्टीम इंजिनमुळे मुळात जन्माला आलेली. त्याच्यापूर्वी कल्पना माणसाच्या मनात येणं शक्य नव्हतं की अशी सातत्यानं होणारी वाढ असूच कशी शकते, कारण मला ऊर्जा नाही माझ्यापाशी. ते बेसिकली सगळा जो मूळ काय म्हणायचं कळीचा घटक आहे तो ऊर्जा हा आहे. आणि सातत्यानं वाढणारी ऊर्जा मिळाल्याबरोबर सातत्यानं वाढणारे उपभोग, सातत्यानं वाढणारं उत्पादन आणि सातत्यानं वाढणारा GDP हा जो आपण विकासाचा आजचा पॅटर्न म्हणतो, विकासाचं प्रतिमान जे म्हणतो, हे स्टीम इंजिनमुळे प्रत्यक्षामध्ये आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. कल्पनेतही आलं, प्रत्यक्षातही आलं. ही पहिल्या पिढीमधली सगळी यंत्र जी आहेत ही वाफेवर चालणारी होती. मग सांगितल्याप्रमाणे घोडा काढला गेला, त्या ठिकाणी कोळशाचं इंजिन जोडलं गेलं, आगगाड्या आल्या. हातमाग होते, हातमागाला काय म्हणलं आपण पायानं चालवायचे वगैरे सगळं वेग कमी होता. त्या हातमागाला आपण स्टीम इंजिन जोडलं, प्रचंड वेगानं हातमाग काम करायला लागले. हातमागाचं रूपांतर झालं यंत्रमागामध्ये आणि मँचेस्टरचा सगळा जो उद्योग आहे कापड उद्योग हा यंत्रमागाच्या आधारे भरभराटीला आला आणि एक औद्योगिक क्रांती आपण ज्याला म्हणतो ही त्यामुळे झालेली. आणि मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उपयोजन करून वेगवेगळी यंत्र तयार करून ही स्टीम इंजिन जी काही आहे, वाफेतली शक्ती जी काही आहे, बाष्पशक्ती, ही माणूस वापरायला लागला. हा काळ 1750चा. ही इंजिनं होती खूप कार्यक्षम, प्रचंड वेगानं प्रचंड प्रमाणात काम करणारी अशी सगळी यंत्र होती. पण छोट्या कामाकरता ही फार मोठी होती, अवजड होती. उदाहरणार्थ मला समजा 500 लोकांना वाहून द्यायचं इकडून तिकडे, तर आगगाडीचं मोठं इंजिन, त्याचा कोळसा भरतोय माणूस, पाण्याची वाफ होतीये, ते इंजिन चालतंय, छान होतं, मोठं होतं. पण मला 2 माणसांना इकडून तिकडे जायचं आहे, तुम्ही काय त्या ड्रायव्हरने इंजिनमध्ये कोळसा भरायचा आणि बायकोनं पाण्याची वाफ करायचं, हे करायचं, त्या ठिकाणी काय करायचं. म्हणजे 2 माणसाचं एवढं मोठं इंजिन नको होतं. पण छोट्या कामाला इंजिन वेगळं बनवता येईल का, छोटंसं इंजिन असू शकतं का, असा माणसाच्या मनात विचार यायला लागला. जो 1 शतक मध्ये गेलेला आहे त्याचं छोटं इंजिन कशा प्रकारचं बनवता येईल. आणि रुडॉल्फ डिझेल या नावाच्या एका जर्मन वैज्ञानिकानं खनिज तेलावरती चालणारं एक इंजिन तयार केलं आणि त्याला आपण म्हणतो डिझेल इंजिन. हे डिझेलचं नाव दिलं गेलं त्या इंजिनाला, स्मरणार्थानं आपण डिझेल इंजिन आपण ज्याला म्हणतो, हे डिझेल या इंधनावरती चालणारं इंजिन आहे. इंधनाचे नाव आहे रुडॉल्फ डिझेलवरनं दिलेलं, इंजिनाचे नाव आहे डिझेल, ते त्याच्या नावावरनं दिलेलं आहे. बाष्पशक्तीवरची जी इंजिन आहे त्याला आपण म्हणतो एक्सटर्नल कंबशन इंजिन. ज्वलन तिकडे होतं आहे, तिकडून बॉयलर मधली वाफ यंत्रामध्ये येते आणि यंत्राचा दट्ट्या जो आहे, पिस्टन जो आहे, तो पुढे मागे होतो आणि यंत्र काम करतं. त्याला म्हणतात एक्सटर्नल कंबशन इंजिन, बाह्य ज्वलन प्रकारची यंत्र. पेट्रोल आणि डिझेलचं जे इंजिन आहे त्याला म्हणतात इंटरनल कंबशन इंजिन. छोटंसं आहे, कॉम्पॅक्ट आहे, इंजिनाच्या आतमध्ये पेट्रोल सोडायचं आहे, स्पार्क प्लगनं ठिणगी पाडायची आहे, पेट्रोलचा स्फोट होतो, दट्ट्या खाली ढकलला जातो. अशा प्रकारे दट्ट्याला हालचाल जी मिळते, इंजिनाच्या आतच ज्वलन होतं आहे, त्याला म्हणतं इंटरनल कंबशन इंजिन. छोटी, सोपी, हलकी अशी इंजिनं तयार झाली आणि हे युग सुरू झालं खनिज तेलांचं. 1860 मध्ये जगातली पहिली तेल विहीर अमेरिकेमधल्या पेनसिल्व्हानिया राज्यामध्ये खणली गेली. तेव्हा पेट्रोल इंजिनचा किंवा डिझेल इंजिनचा वापर जो काही आहे हा सुरू झाला. थोडा फरक आहे, पेट्रोल इंजिन जे आहे त्याला म्हणतात स्पार्क इग्निशन असतं, डिझेलचं इंजिन जे आहे त्याला म्हणतात कॉम्प्रेशन इग्निशन. डिझेल इंजिनला स्पार्क प्लगची गरज नसते, डिझेल आपण कॉम्प्रेस केलं त्याचा स्फोट होतो आणि ते यंत्र काम करतं, स्पार्क प्लगची गरज नसते. थोडा फरक आहे त्यामध्ये. मग आता पुढे CNG आला, LPG आला, हे सगळे पुढे आणखी आपण वेगवेगळ्या प्रकारची इंजिन झाली. मुख्यतः ही खनिज इंधन म्हणजे खनिज तेलावरती चालणारी ही सगळी इंजिनं तयार झाली.
आणि सर म्हणजे त्याच सुमारास 1880च्या सुमारामध्ये आणखीन एक ऊर्जा स्रोत माणसाला गवसला, तो म्हणजे वीज. चुंबकाच्या 2 ध्रुवात तांब्याची तार फिरवली असता वीज तयार होते. हा मायकेल फॅराडेचा छोटासा प्रयोग. त्याच्या सगळ्या रूपात आपण पंखे पाहतो आहोत, फ्रीज पाहतो आहोत, इलेक्ट्रिक बसेस पाहतो आहोत. सगळ्या जिथे जनरेटर आणि मोटर आहे, जी सगळी यंत्रणा जी काम करते, ही वीज ह्या ऊर्जेच्या आधारे काम करते. आणि मग वीज तयार करण्याचे अनेक मार्ग. सुरुवातीला पण जलविद्युत होती, धरण बांधायचं, वरनं पाणी खाली सोडायचं, पाण्यामध्ये जी पोटेन्शियल एनर्जी आहे ही कायनेटिक एनर्जीमध्ये केलं की जनरेटरमध्ये वीज तयार होते, ती सगळीकडे खेळवायची. मग दुसरा प्रकार आला तो म्हणजे बाष्प, म्हणजे आपल्याला औष्णिक वीज म्हणतो तो, की पाण्याची वाफ करायची, ती पाण्याची वाफ थेट न वापरता त्या वाफेवरती जनरेटर चालवून वीज तयार करायची, जेणेकरून वीज सगळीकडे मला वापरता येईल. दुसरी औष्णिक ऊर्जा, म्हणजे काय जलविद्युत, दुसरी औष्णिक विद्युत. मग तिसरी आपण ज्याला अणुवीज आपण ज्याला म्हणतो, की पाण्याची वाफ करण्याकरता कोळसा वापरण्याची ऐवजी युरेनियमचा स्फोट करायचा, भंजन करायचं, त्यामध्ये प्रचंड ऊर्जा बाहेर पडते, त्यावर पाणी उकळायचं आणि मग औष्णिक वीज वेगळ्या प्रकारची युरेनियमवरती काम करणारी औष्णिक वीज आपण म्हणतो अणुवीज. अशा प्रकारच्या विजा ह्या सुरुवातीच्या काळामध्ये आपण पहिल्या काही 100 वर्षामध्ये ह्या आपल्या वापरामध्ये आलेल्या आहेत. आणि आजही आपण पाहतो बरीचशी सगळी कामं आपल्याला स्टीम पॉवर म्हणजे बाष्पशक्ती, खनिज तेलामधली ऊर्जा आणि युरेनियम मधली ऊर्जा या 3च्या आधारे चालतात. आणि सगळी खनिज स्रोत असल्यामुळे या त्यांचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करतो आहोत आणि ह्या ऊर्जा वापरतो. आता ह्या ठिकाणी पण एक मुद्दा आहे, खनिज ऊर्जांचा या ठिकाणी लक्षात अशा करता घ्यायचा आहे की सगळ्या खनिज स्रोतांच्या आधारे या ऊर्जा तयार होत असल्यामुळे निसर्गाचं नेमकं काय होतंय आता ह्या ज्या ऊर्जा आपण म्हणतो, ह्या ज्या उत्पादित ऊर्जा म्हणतात, प्रोड्यूस एनर्जी ज्या आपण म्हणतो, ह्याला आपण म्हटलं जातो ह्या उत्पादित ऊर्जा आहेत, प्रोड्यूस एनर्जी, ह्याला म्हटलं जातं हार्ड एनर्जीज. 1750 पूर्वीच्या ज्या ऊर्जा आहेत त्या सॉफ्ट एनर्जीज, ह्या ज्या सगळ्या 1750 नंतरच्या ऊर्जाला आपण म्हणतो हार्ड एनर्जीज. ह्यांची ऊर्जादायक कॅलोरिफिक व्हॅल्यू प्रचंड आहे, इंटेन्सिटी आपण संहती आपण ज्याला म्हणतो ही प्रचंड आहे, क्षमता प्रचंड आहे, वेग प्रचंड आहे. आणि मुख्य म्हणजे हा सातत्यानं वाढवता येऊ शकतो, त्याला लिमिटच नाही जणू काही. तू जेवढं मोठं यंत्र तयार कराल तर आणखीन ऊर्जा मिळेल. स्कूटर करता जर माझं पेट्रोलवरचं जे इंजिन आहे छोटंसं असतं, कारचं इंजिन जरा त्याहून मोठं की जास्ती सिलेंडरचं, एखाद्या डिझेल ट्रकचं इंजिन आणखीन मोठं, रेल्वेकडे इंजिन त्याहून मोठं, विमानाचं इंजिन प्रचंड आकाराचं. मूळ इंधन कोणतं आहे? खनिज तेल. आपल्याला हव्या त्या क्षमतेचं आणि हव्या त्या वेग देणारं मी इंजिन हे बनवू शकतो, स्केलिंग त्याचं होऊ शकतं. आणि मग त्या प्रमाणामध्ये माझ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या काही आहेत, क्रियाकलाप जे माणूस करतो हे वाढू शकतात. एका बाजूने यातलं मला उत्पादन सगळ्या प्रकारचं वाढवून मिळालं, शेतीमधलं वाढवून मिळालं, उद्योगामधलं वाढवून मिळालं, वाहतूक वाढली, संपर्क यंत्रणा वाढली, आर्थिक व्यवहार माझे सगळे वाढले. जे जे आपण विकासाची निकष आज मानतो हे सगळे स्केलिंग झालेलं आहे, प्रमाणवर्धन झालेलं आहे ऊर्जांच्या ह्या अधिकाधिक वापरामुळे, सातत्यानं वाढत्या वापरामुळे. पण ह्याचा पर्यावरणावरती काय परिणाम झाला? आणि पर्यावरणावरती म्हणत असताना आपण फक्त बाहेरच्या पर्यावरणाचा विचार करायला नको, आताही तेच पर्यावरण आहे. ज्या पंचमहाभूतांपासून बाहेरची सगळी सृष्टी बनलेली आहे त्याचपासून मी देखील बनलेलो आहे. तर ह्या सगळ्या ऊर्जांच्या आणि तंत्रज्ञानाच्या पॅटर्नचा परिणाम काय झाला बाहेरच्या पर्यावरणावरती आणि आतल्या पर्यावरणावरती आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. ह्या सगळ्यासाठी ऊर्जांसाठी स्रोत जो मूळ आहे हा खनिज आहे. दगडी कोळसा हे खनिज आहे, खनिज तेल क्रूड ऑइल आपण ज्याला म्हणतो हे खाणीमध्ये मिळतं, युरेनियम जे काही आहे हे खाणीमध्ये मिळतं. आणि खाणीमधले जे काही साठे त्यांचे जे काही आहेत, पण जेवढा वापर वाढवू तेवढे संपत जाणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. लाखो वर्षापूर्वी वनस्पती आपण म्हणतो त्यामुळे जमिनीखाली काढल्या गेल्या, त्यापासून खनिज तेल तयार होऊन राहिलं, दगडी कोळसा तयार होऊन राहिला. हेझेल हेंडरसन नावाची एक विदुषी आहे अमेरिकेमधली, ती असं म्हणते की इट वॉज ए वन टाइम प्रोसेस. लाखो वर्षामध्ये एकदा घडणारी प्रक्रिया होती कोळसा आणि खनिज तेल तयार होण्याची, ती त्यावेळी घडून गेली. आज आपण फक्त ही इंधनं उपसतो आहोत आणि जाळून टाकतो. ही इंधनं उपसण्यामुळे त्याचे साठे कमी होत आहेत. सो डिप्लिशन ऑफ रिसोर्सेस ही बाहेरच्या पर्यावरणाची पहिली समस्या निर्माण झाली आहे. खनिजांचे या सगळ्या ऊर्जा स्रोतांचे साठे कमी कमी होत चालले, दगडी कोळसा कमी होत चालला, पेट्रोलियम तेल कमी होत चाललं, युरेनियम संपत चाललं. किती आपण संपत चाललोय? समजा 250 वर्ष इतिहास, 1750 पासून इतिहास सुरू झाला. दगडी कोळसा खरं खूप मोठ्या प्रमाणात आहे बरं का. अजूनही जवळजवळ 400 ते 500 वर्ष पुरेल सातत्यानं वाढत्या वेगानं वापरला तरीही. इतका दगडी कोळसा या पृथ्वीच्या पोटामध्ये आहे. पण दुसरी मर्यादा पडली प्रदूषणाची. कोळसा जेवढा जाळावा हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड सोडतो आपण पुन्हा, आणि त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग नावाचे हवामान बदल, तापमान वाढ जिकडे संकट आपण म्हणतो ही मुख्यत्वे करून या फॉसिल फ्युएल्सच्या ज्वलनामधून निर्माण झालेली संकट आहे. त्यामुळे प्रदूषणाचं संकट जे काही आहे
हे माझ्यापाशी ऊर्जा स्रोत मोठ्या प्रमाणात आहे दगडी कोळसा नावाचा, तो मला वापरू देत नाही, त्याच्यावर बंधनं येत आहेत मला, कोळसा नाही वापरायचा तर मग ग्लोबल वॉर्मिंग होतं, कार्बन फुटप्रिंट माझा वाढतो. पेट्रोलियम तेल किती आहे आपल्याकडे? फक्त अजून 30 ते 40 वर्ष पुरेल एवढं पेट्रोलियम तेल आहे. म्हणजे 1860 मध्ये पहिली तेलवीर खणली गेली आणि 1960 मध्ये 200 वर्षानंतर पेट्रोलियम तेल जगामधलं अस्तित्वामध्ये नसेल. की अस्तित्वात नसेल असं आपण नाही म्हणू शकत. आपण असं म्हणू शकतो की ते इतक्या खोलवर गेलेलं असेल ते उपसून काढणं परवडणार नाही. तर 1 लिटर पेट्रोल बाहेर काढण्याकरता मला 5 लिटर पेट्रोल आज दुसरीकडून वापरावं असेल ती मशिनरी चालवण्याकरता, त्याला काही अर्थ नाही ना. ज्या क्षणी या ब्रेक येऊन की 1 लिटर पेट्रोल काढण्याकरता 1 लिटरहून जास्ती पेट्रोल वापरावं लागतंय, त्या क्षणी पेट्रोल वापरणं खणून काढणं हे मला अनइकॉनॉमिकल ठरायला लागेल आणि मी ते वापरू नाही शकणार आहे. त्यामुळे इकॉनॉमिक कन्स्ट्रेंट्स आपण ज्याला म्हणतो, आर्थिक मर्यादा ह्या लवकर पडतील व्यावहारिक मर्यादांपेक्षा पेट्रोलच्या वापरावरती. आणि आपण खणून काढलं म्हणलं काय वाटेल तिकडे आणि खणून काढलं आपण तरी 50 वर्षाहून जास्ती पेट्रोलियम तेल जगामध्ये अस्तित्वामध्ये असणार नाही. अवघ्या 200 वर्षामध्ये हा लाखो वर्षापूर्वी तयार झालेला साठा आपण संपवून टाकलेला असेल. युरेनियम साधारणपणे 1955 मध्ये जगामधली पहिली अणुवीज केंद्र तयार झालं याच्यामध्ये, रशियामध्ये, अमेरिकेमध्ये. आणि तेव्हा अमेरिकेत का रशियात मध्ये घोटाळा होते, म्हणतो रशियात झालं पहिलं. आणि 1955 मध्ये तयार झाल्यानंतर आपण अवघ्या गेल्या धरून चालू की 60-70 वर्ष फक्त झाली, आपण जगामधलं बहुतेक सगळं युरेनियम संपवून टाकलेलं आहे. आता फक्त 25 ते 30 वर्ष पुरेल युरेनियम या खाडीमध्ये जगामधले आहेत. फक्त 25 ते 30 वर्ष आणखीन पुरेल. त्यानंतर सगळ्या अणुवीज केंद्रांचं काय करायचं, ती कशावर चालवायची, आपल्यापाशी उत्तर नाही. पण अमेरिकेला अणुवीज केंद्र आपल्याला विकायचे त्या म्हणताना आपल्या पंतप्रधानांनी करार करून घेतला परवा गेलेले असताना की आपण भारतामध्ये आता अणुवीजेला प्रोत्साहन देऊया, कारण मला कोळसा वापरता येत नाही. संपणाऱ्या इंधनाच्या आधारे आपण आता आणखीन आता पुढचा विकास जो काही आहे त्याची गती वाढवणार आहोत, विकासाचं प्रमाण वाढवणार आहोत. पण इंधन संपणार आहे. त्या पहा की मूळ जे स्रोत आहेत या सगळ्या ऊर्जांचे, दगडी कोळसा, पेट्रोलियम तेल आणि युरेनियम संपत चालले. दुसरीकडे आपण इथं करतो काय, हे आपण जाळतो. युरेनियम आपण जाळतो, युरेनियमचं भंजन करतो, ते संपतं त्यामध्ये. पण विशेषतः दगडी कोळसा आपण जाळतो, जाळताना उष्णता आपल्याला मिळते, पण जे पाण्याची वाफ करतो ते जरी वीज तयार करतो औष्णिक वीज केंद्र चालवून. पण नुसती पाण्याची वाफ उष्णता संपत नाही, ती बरीचशी उष्णता ही औष्णिक वीज केंद्रात वायात जात असते. म्हणजे औष्णिक वीज केंद्रामध्ये आपण समजलं की मूळ कोळशावरील जी ऊर्जा आहे त्याची 70% ऊर्जा ही तिथे मुळातच वाया जाते कोळशामधली, आणि फक्त 30% ऊर्जेचं रूपांतर विजेमध्ये होतं. 70% ऊर्जा वाया घालवून आपण 30% जी कोळशामधली ऊर्जा आहे त्याबद्दल विजेमध्ये करतो. आणि पुढे जे आणखीन ट्रान्समिशन लॉसेस आहेत, आपल्या एफिशियन्सी या सगळ्याची आहे, आवाजामधनं वाया जाणारी उष्णता आहे, कंपनामधनं वाया जाणारी उष्णता आहे, रेडिएटरमधनं वाया जाणारी उष्णता आहे, अनेक प्रकारे या विजेचा आपण जे वापर करतो उष्णता वाया उत्सर्जन त्याचं होत असतं. आपण म्हणतो लॉसेस. आपण कुठल्या प्रकारे वीज तयार करा, पेट्रोलचं वाहन वापरा, डिझेलवरचं वाहन वापरा, दगडी कोळशाच्या बाजारात वाफ तयार करून काही यंत्र चालवा, प्रत्येक ठिकाणी लॉसेस हे मोठ्या प्रमाणात होतातच. आणि आपण लॉसेस हे आपण फक्त इंजिनिअरिंग टर्म वापरतो, टेक्निकल टर्म वापरतो. हे लॉसेस याचा अर्थ हवेचं वाढलेलं प्रदूषण, पाण्याचं वाढलेलं प्रदूषण, कमी झालेली जंगलं, सगळीकडे वाढलेला कचरा. इथे लक्षात, हे सगळं लॉसेस म्हणजे नुसते लॉसेस कुठेतरी हवेत निघून गेला असं नाहीये, ते समस्या निर्माण करते. कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये प्रचंड प्रमाणात सोडल्यानंतर हा कार्बनचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आपण म्हणतो की हा जो सुरुवात झाली कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये संचयित व्हायला 1750 मध्ये सुरुवात झालेली आहे याला. तोपर्यंत आपण ज्याला म्हणतो होलोसीन पिरियड आहे, असे माणूस विशिष्ट ऊर्जा आपण संथपणे हे करतो आहे. हा पिरियड सुरू झाला आता अँथ्रोपोसीन पिरियड, की ज्याला माणूस अधिकाधिक ऊर्जा वापरायला लागला. आणि अँथ्रोपोसीन काळामध्ये झालंय काय, ऊर्जा स्रोत संपत चालले आणि हवेला कार्बन डायऑक्साईड अधिकाधिक प्रमाणात संचयित व्हायला लागला. 1750 पूर्वीचे 250 पार्ट्स पर मिलियन एवढं प्रमाण होतं, 250 ppm ज्याला म्हटलं जातं. हे आता वाढत वाढत जवळजवळ 415-420 ppm पर्यंत गेलेलं आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचे सगळं संकट आपण त्याविषयी खोलात जायला नको, कल्पना आहे आपल्या सगळ्यांना. हवेतला कार्बन डायऑक्साईड वाढणं हे एका प्रकारे प्रदूषण नुसतं हवेचं वाढलं असं नाही, त्याचे पण इतर सगळे परिणाम. मग त्यामुळे तापमान वाढ होणं, मग त्यामुळे चक्रीवादळ येणं, भूकंपाचं प्रमाण वाढणं, रेन पॅटर्न बदलणं, अन्न सुरक्षा धोक्यामध्ये येणं, असंख्य प्रकारच्या ज्या काही समस्या म्हणतो हे तापमान वाढीमुळे निर्माण होणार आहे. तेव्हा आता त्याला म्हणतात की क्लायमेट क्रायसिस. आता हवामान बदल नाही म्हणलं तर त्याला क्लायमेट क्रायसिस म्हणलं जातं अलीकडच्या काळामध्ये. इतका हा आपण मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड हवेत सगळा सोडला आणि हे प्रदूषण केलं आणि समस्या ओढवून घेतल्या. हे कोळशामुळे झालं आणि पेट्रोलियममुळे झालं. आणि युरेनियमचं असं म्हणलं की काय पण त्याला म्हणा हरित ऊर्जा म्हटलं. युरेनियमची जी अणुवीज जी काही आहे ना ही म्हणजे हरित ऊर्जा. देर इज नो कार्बन एमिशन, कार्बन डायऑक्साईड हवेत सोडला जात नाही. ही अत्यंत
थापेबाजी आणि लबाडी चालते वैज्ञानिकांची. आपण जर पुढे युरेनियमचं आपण त्याला इंधन साखळी म्हणतो, फ्युएल सायकल जर म्हणलं, युरेनियमचं उत्खनन जे होतं ते सगळं डिझेलवर चालणाऱ्या यंत्रांमुळे होतं. त्या ओव्हरची वाहतूक जी आहे ही डिझेलवर चालणाऱ्या ट्रक आणि डंपर बंद होते. तर प्रोसेसिंग जे केलं जातं हे कोणती कोळसा जाळून जी वीज तयार होते त्यावरती त्या युरेनियमचं प्रोसेसिंग, संपन्नीकरण वगैरे सगळं शुद्धीकरण संपन्नीकरण केलं जातं. फक्त जो मधला एक अणुवीज जो आपण को आहे म्हणतो न्यूक्लिअर रिॲक्टर जो काही आहे, रिॲक्टरमध्ये फक्त त्याचं भंजन होत असताना कार्बन डायऑक्साईड एमिशन होत नाही. पण त्या एक टप्पा जर मधला फक्त सोडला, पुढे या सगळ्या न्यूक्लिअर वेस्टचं काय होतं, त्या सगळ्याकडे म्हणजे ऊर्जा लागते थंड ठेवण्याकरता. ही परत दुसरीकडे कुठे आपण दगडी गोष्टी वीज तयार करतो आणि आपण हे सगळं सेफ कंटेनमेंट त्याची करतो. जर त्याला सेफ म्हणायचं असेल तर आपण त्या समस्येमध्ये आपण थोड्या नंतर शिरणार आहोत. ते फ्युएल, युरेनियमचं फ्युएल सायकल की युरेनियमच्या उत्खननापासून ते त्याच्या वेस्टच्या साठवणी, वेस्ट डिस्पोजल किंवा वेस्ट कंटेनमेंट पर्यंत सगळीकडे मधला फक्त भंजनाचा टप्पा जर सोडला अणुविक्रियकामधला, न्यूक्लिअर रिॲक्टर मधला, तर सगळ्या ठिकाणी आपण डिझेल आणि कोळसाच वापरत असतो. मग हे एमिशन कुठल्या खात्यावरती नोंदायचं? मला युरेनियम हवे म्हणून मी हे डिझेल जाळलेलं आहे ना, मग ते मी कार्बन एमिशन त्या अणुविधीच्या खात्यावर नोंदवायचं का नाही? ती स्वच्छ कशी? मग ती कार्बन एमिशन करत नाही कसं काय म्हणायचं? हे सगळ्या वैज्ञानिकांची लबाडी चालते. इट इज अ क्लीन फ्युएल म्हणून त्याला हरित ऊर्जा म्हणे की अधिक अणुवीज वापरा, आता हरित ऊर्जा मिळेल. ती अजिबात हरित नाहीये, ती अधिक काळी आहे किंवा ऊर्जा जी काय. कारण ह्या सगळ्यामध्ये हवेत सोडला जाणारा कार्बन डायऑक्साईड फ्युएल सायकल मधला हा एक भाग झाला, आणि सगळा अणु कचरा ही आणखी एक दुसरी महाभयंकर समस्या आपण युरेनियम वापरून तयार करत असतो. युरेनियम काय किंवा प्लुटोनियम काय? कारण सगळा कचरा म्हणजे काय आहे? ही सगळी असतात किरणोत्सर्गी द्रव्य, रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल्स असतात. युरेनियम जे काही आहे हे युरेनियम 235 235 समस्थानिक जे काही आयसोटोप जो आहे हा आपल्याला विजेकरता उपयोगी पडतो. कारण म्हणजे 5% युरेनियम 235 असतं, 95% युरेनियम 238 त्यामध्ये असतं. त्यामुळे त्याहून जास्ती शुद्ध करू शकते. वेपन्स ग्रेड जे आहे ते खूप युरेनियम शुद्ध केलेलं असतं. अणुविजेकरता एवढं शुद्ध आपण तयार करू शकत नाही, परवडत नाही. 5% युरेनियमचा वापर आपण करतो, युरेनियम 235चा. पण हे ज्या न्यूट्रॉन त्यावरती मारा केला जातो आणि अणुचं भंजन होतं, त्या युरेनियम 235चं भंजन होतं आणि ऊर्जा मिळते. पण हे न्यूट्रॉन जे युरेनियम 238 मध्ये जातात, युरेनियम 238चं भंजन होत नाही. तो न्यूट्रॉन त्याच्या आतमध्ये जातो आणि एक कृत्रिम द्रव्य बनतं की ज्या निसर्गात नाहीये मुळामध्ये. त्याला म्हटलं जातं प्लुटोनियम 239. 238 मध्ये न्यूट्रॉन गेला, त्याचा त्याचं वजन झालं 239, ते द्रव्य बनलं प्लुटोनियम. एक न्यूट्रॉन त्यामध्ये जास्त आहे युरेनियम पेक्षा. ही सगळी प्लुटोनियमचा कचरा तयार होतो, नेपच्युनियमचा होतो. अशी अनेक प्रकारची ही किरणोत्सर्गी द्रव्य जी काही आहेत ही त्यामध्ये भंजनामधून तयार होत असतात. हे पुढे काय होतं? खरं तर पुढे काही होत नाही. ही आपल्याला साठवून ठेवावी लागतात, आणि साठवायची आहेत किती काळापर्यंत आता कल्पनाही येऊ शकत नाही. ही सगळी द्रव्य किरणोत्सर्ग होऊन त्यांचं हे कमी काय वजन कमी होत असतं. प्लुटोनियम जे काही आहे अल्फा कण, बीटा कण, गॅमा किरण, क्ष किरण हे सगळं बाहेर पडत असतं, न्यूट्रॉन बाहेर पडत असतात. 5 प्रकारचा किरणोत्सर्ग आणि कणोत्सर्ग त्यामधून होतो आणि युरेनियम संपत जातं, प्लुटोनियम संपत जातं. हे संपत जाण्याकरताचा जो काळ आहे हा फार प्रदीर्घ आहे. आज माझ्यापाशी 1 किलोग्रॅम प्लुटोनियम समजा माझ्यापाशी आहे, हे अर्धा किलोग्रॅम होण्याकरता 25,000 वर्ष लागणार आहे. त्याला म्हणतात हाफ लाईफ. 1 किलोग्रॅम प्लुटोनियम अर्धा किलोग्रॅम होण्याकरता 25,000 वर्ष लागतील. अर्ध्याचं पाव किलो होण्याकरता आणखीन 25,000 लागतील. पावचा आतपाव होण्याकरता आणखीन 25,000 लागतील. अशा प्रकारे पूर्ण संपाय करता 10 अर्धा आयुष्य लागतील. 25,000 गुणिले 10 2.5 लाख वर्ष हे प्लुटोनियम मला सांभाळायचंय. एका अणुवीज केंद्राचं आयुष्य असतं फक्त 50 ते 60 वर्ष. म्हणजे तारापूरचा असो, रावत भाटेचा असो, कल्पाकमचा असो, 450 अणुवीज केंद्र जगामध्ये आहेत. आयुष्याचं किती कार्यकारी काळ? 50 ते 60 वर्षांचा. त्या 60 वर्ष तरी जे प्लुटोनियम तयार केलं सांभाळते किती वर्ष? 2.5 लाख वर्ष. हे सातत्यानं त्याच्यामध्ये उष्णता बाहेर पडत, स्पॉन्टेनियस हिटिंग आपण ज्याला म्हणतो हे होत असतं. थंड पाण्याखाली साठवून ठेवावं लागतं. त्याला स्विमिंग पूलच म्हणतात. थंड पाण्याखाली साठवून ठेवावं लागतं. शिशेच्या बरण्यामध्ये बंद करायचं, शिशामधनं किरणोत्सर्ग बाहेर पडत नाही तर शिशेच्या बरण्यामध्ये बंद करायचं. शिशाच्या बरण्या कॅनिस्टर जे काही आहेत थंड पाण्याखाली ठेवायचे. गंमत पहा, जे द्रव्य मला 2.5 लाख वर्ष सांभाळायचं आहे ते मी बंद करतो शिशाच्या बरण्यामध्ये. शिशाच्या बरण्या किती वर्ष टिकणार आहेत? 100 वर्ष फक्त.
2.5 लाख वर्ष प्रत्येक प्राण्याच्या शरीरात कर्करोग निर्माण करणारा द्रव्य सांभाळतो आहे शिशेच्या भरण्यामध्ये. मग त्या 100 वर्ष टिकणाऱ्या भरण्यामध्ये 100 वर्षांनी काय करायचं मला माहित नाही. भावी पिढ्यांच्या माथ्यावरची समस्या मारून दिली मी. त्यांनी बघावं, नाही तर मरावं, सगळ्यांनी कर्करोगानं मरावं, माणसांनीही मरावं, इतर प्राण्यांनी मरावं. अणुवीज केंद्राचं काम संपलं. पुढे यांचं काय होणार त्यांचं काहीही करता येत नाही. त्यातलं वायरचा एवढासा तुकडा, एखादा स्क्रू सुद्धा दुसरीकडे वापरत नाही, पण सगळं किरणोत्सर्गी बनून गेलेलं असतं. त्या त्यांच्या त्या कल्पना अशी आहे की सगळ्यावरती 3 मीटरचा सिमेंटचा कॉन्क्रीटचा थर टाकायचा आणि त्याची थडगी बनवून टाकायची. जेव्हा केंद्र बंद पडेल तर करता काही येणार नाही. हेलिकॉप्टरमध्ये किंवा कशामध्ये, ड्रोन मध्ये काय कशामध्ये म्हणा, 3 मीटर जाडीचा थर करायचा. सगळ्या अणुवीज केंद्र, तारापूरचं अणुवीज केंद्र 3 मीटरचा थर त्याच्या भोवती सगळा परिसरावरती त्या अशा प्रकारची काय वेळेचं बंद केलं, काहीतरी कारणात डिकमिशन केलं म्हणायचं त्याला. किती सिमेंट लागेल ह्याकरता, त्याकरता किती ऊर्जा लागेल? 2.5 लाख वर्ष थंड पाण्याखाली युरेनियम ठेवायकरता किती ऊर्जा लागेल? कधी हिशोब केला आपण? एमरी लोविन्स नावाचा अमेरिकेमधला एक ऊर्जा तज्ञानं हिशोब केला. तो पुस्तक फार छान आहे, नॉन न्यूक्लिअर फ्युचर्स नावाचं. तो गणितच मांडून दाखवतो की अणुवीज केंद्रानं 50 वर्षामध्ये किती वीज तयार केली, किती मेगावॉट वीज तयार केली, आणि पुढच्या 2.5 लाख वर्षामध्ये ते पाणी थंड ठेवण्याकरता त्याच्या किती पट जास्ती वीज लागेल आपल्याला. आणि त्यावेळेला ती वीज आपल्याला कुठं मिळणार आहे? कुठला स्रोतच उरलेला नसेल. हे करायचं काय सगळ्या अणु कचऱ्याचं? अशा प्रकारची ही म्हणजे एका बाजूने कार्बन एमिशनही आहे आणि हा किरणोत्सर्गी कचरा जो काही कर्करोग निर्माण करणारा ही मोठी समस्या आहे. पण आज माणसाला वाटेल ते करून अधिक उपभोग हवे आहेत आणि अधिक उत्पादन हवं आहे. आणि त्यामुळे आपण वाटेल त्या प्रकारे सगळे ऊर्जा वापरून समस्यांचा काहीही विचार न करता आपण ऊर्जा वापरतो. दगडी कोळसा संपला तरी चालेल, हवेचं प्रदूषण, कार्बन डायऑक्साईड किती हवेमध्ये जावं, सल्फर डायऑक्साईड कितीही जावं, नायट्रोजनचे ऑक्साईड हवेमध्ये कितीही जावं, पार्टिक्युलेट मॅटर हवेमध्ये कितीही जावं, हे सगळ्याचा ऍसिड रेन जमिनीवरती पडो, त्या वृक्षांचं नुकसान हो, धातूच्या वस्तूंचं नुकसान हो, काय वाटेल ते हो, मला आणखीन उत्पादन हवंय, आणखीन उपभोग हवेत, त्याकरता मी ऊर्जा अधिकाधिक प्रमाणात वापरणार. आणि ज्या प्रमाणात ऊर्जांचं स्केलिंग झालं, प्रमाणवर्धन झालं, तंत्रज्ञानाचंही स्केलिंग झालंय. तंत्रज्ञान अधिकाधिक वेगवान, अधिकाधिक अवजड, अधिकाधिक गुंतागुंतीचं असं बनत गेलेलं आहे. आणि त्या आधारे सगळे इतर जे व्यवहार झाले, मग संपर्क यंत्रणा वाढल्या, पुन्हा मोबाईल फोन आपल्याकडे आले, कशाच्या चालतात? ऊर्जेच्या आधारे चालतात. संपर्क यंत्रणा विकसित झाली, बँकिंग सिस्टीम झाली, फायनान्शियल सिस्टीम झाल्या, विमा व्यवसाय आला, वैद्यकीय व्यवसाय आला. सगळे व्यवसाय जे आज वाढलेले आपल्याला दिसतात हे ऊर्जांच्या आधारे वाढलेले. जोपर्यंत ऊर्जा नव्हत्या तोपर्यंत एकही व्यवसाय अस्तित्वामध्ये नव्हता. एका बाजूने या सगळ्याला विकास म्हणत असताना ह्या ऊर्जांचा पर्यावरणावरचा आघात नेमका काय आहे आपण लक्षात घेणार का नाही? म्हणजे माझ्या आजच्या जगण्याचा पर्यावरणावरचा आघात किती, माझ्या जगण्याचा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट किती आजच्या जगण्याचा, या सगळ्या हे मला सगळं हवंय. त्याला मी विकास म्हणतो, मला हे भावतं, मला सुखावतं, माझं जीवन सुखाचं बनवलंय ह्या सगळ्यामुळे असं मला वाटतं विज्ञान तंत्रज्ञानांनी. पण मी किंमत आपण किती मोजतो? हा किमतीचा विचार आज कुठेही केला जात नाही. मी त्याची किंमत ह्याच्यामधली म्हणत नाही बरं का, पैशामधली किंमत म्हणत नाही. ऊर्जेच्या रूपामधली किंमत, प्रदूषणाच्या रूपामधली किंमत, कचऱ्याच्या रूपामधली किंमत. किती डिग्रेडेबल कचरा तयार होतो, किती नॉन डिग्रेडेबल कचरा तयार होतो, पुढे काय होतं? अख्खं पुणे शहर प्रचंड कचरा रोज तयार करतं, केवळ ऊर्जा तंत्रज्ञान आहे म्हणून, त्यावर आधारित जीवनशैली आहे म्हणून. आणि सगळा कचरा जातो कुठे? एक आपण इथे गोरोळी कंचन नावाचं गाव आहे फुरसुंगी, हा सगळा कचरा नेऊन तिथे डंप केला जातो. ती गाव अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे. सगळ्या मोठ्या शहरांची ही समस्या. किती कचरा, तो किती काय, पुढे काय होणार? डिग्रेडेबल कचरा सुद्धा डिग्रेड होत नाही, इतका तो प्रचंड मोठ्या प्रमाणात तयार होतो. त्याला हवाच मिळत नाही, तो तसाच राहतो, छान टिकून राहतो तो. आणि जो नॉन डिग्रेडेबल आहे हा डिग्रेड व्हायचा प्रश्नच येत नाही. प्लॅस्टिक असेल, सिमेंटचा राडारोडा असेल, प्लॅस्टर ऑफ पॅरिस असेल, भाजलेल्या विटा असतील, डिग्रेडच होत नाही. त्यांचं पुढे काय करायचं काही माहित नाही. लँडफिल, खाणीमध्ये टाका, रस्त्याच्या खाली ते गाडा, आणि रस्त्याच्या सिमेंटमध्ये, कॉन्क्रीटमध्ये प्लॅस्टिक काही प्रमाणात मिसळा. तिकडे विकास आमट्यांनी बंधारे बांधले, त्यामध्ये प्लॅस्टिक घातलं थोडंसं वाळूच्या ऐवजी, काहीतरी करा आणि ते रिचवा कुठे प्लॅस्टिक, पुढे काही होऊ शकत नाही त्याचं. त्या प्लॅस्टिक बदल्या रंगांचे तोटे काय, मला वाटतं कालच्या लोकसत्तेमध्ये आहे. प्लॅस्टिकमुळे शरीरामध्ये आपल्या नेमकं काय होतं? प्लॅस्टिकच्या पिशव्यामध्ये गरम पदार्थ आणला, गरम पदार्थामुळे किती केमिकल्स त्या पदार्थामध्ये येतात, आपल्या शरीरामध्ये काय होतं? कालच्या लोकसत्तामध्ये आहे, त्या आरोग्य विषयक सदर असतं, त्यावर छोटी चौकट असते, त्यामध्ये आहे दिलेलं. हे काय म्हणजे चाललंय काय नेमकं? आणि ह्या सगळ्या एवढ्या प्रदूषण करणाऱ्या, एवढ्या कचरा करणाऱ्या ज्या सगळ्या ऊर्जा ज्या काही आहेत, आपण म्हणतो काळ्या ऊर्जा, दे आर ब्लॅक, कारण त्या खरोखरीच कार्बन डायऑक्साईड हवेत सोडतात. तो काळा रंग दिसतो धुराचा म्हणा, वाहनामधनं बाहेर पडणाऱ्या औष्णिक वीज केंद्राच्या चिमणीमधनं बाहेर पडणाऱ्या धुराचा रंग काळा दिसतो. दे आर ब्लॅक एनर्जीज.
ह्या ब्लॅक आहे ते गृहीत धरलं, मग आता ब्लॅकनेस कमी करायचं आहे, ग्लोबल वॉर्मिंग होतं या ब्लॅक एनर्जीजमुळे, काळ्या ऊर्जांमुळे. मग त्याकरता आपण काय विकसित करूया? माणसानं ठरलं हरित ऊर्जा विकसित करूया, पर्यावरण स्नेही ऊर्जा. मग काय करायचं म्हणे त्याकरता? तर सौर प्रकाश जो काही आहे तो एखादा आपण सोलार सेलवरती पडला, त्यामध्ये इलेक्ट्रॉन बाहेर टाकले जातात आणि इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे वीज, कारण याचं सौर वीज हे एक उपकरण माणसानं शोधलं. फार इतिहासात जायला नको कसं शोधलं वगैरे, पण सूर्याचा प्रकाश त्या फोटो सेल सोलार सेलवर पडल्यानंतर वीज आपल्याला मिळते, तिला आपण म्हणतो सौर वीज. सूर्याची उष्णता पुन्हा याकरता वापरायची. सूर्याच्या उष्णतेवरती आपण जर फोकस केली एका ठिकाणी तर पाण्याची वाफ करता येऊ शकेल, तर त्याच्या आधारे पाणी तापवायचं आणि पुन्हा वीज तयार करायची. आपण सूर्याच्या उष्णतेचा उपयोग केला वीज तयार करायकरता. अशा प्रकारे एक भल्या मोठ्या अशा वाळवंटामध्ये असे अर्धगोलाकृती आपण म्हणून एक असे रिफ्लेक्टर मोठे चकचकीत बसवलेले असतात आणि त्या फोकल पॉईंट पाशी एक पाईप गेलेला असतो, पाईपनं तेल वाहत असतं. त्या सूर्याच्या उष्णतेमुळे ते बरोबर फोकल पॉईंट पाशी पाईप असल्यामुळे पाईप तापतो, आतलं तेल तापतं, तेलाच्या आधारे वीज तयार केली जाते. म्हणजे पाण्याच्या आधारे जी औष्णिक वीज तयार होते, तेलाच्या आधारे औष्णिक वीज तयार केली जाते. हे तरी सूर्याच्या उष्णतेचे उपयोग. आपण सोलार कुकर वापरतो, बॉक्स टाईप सोलार कुकर असतो. सूर्याची उष्णता आतमध्ये पडली, आतलं तापमान भट्टीसारखं वाढतं, मग त्यामध्ये भात शिजतो, वरण शिजतं, रवा आणि दाणे पोहे भाजले जातात. हा झाला त्याचा उष्णतेचा उपयोग झाला. अशा प्रकारच्या मग पवनचक्क्या आपण चालवूया की वारं वाहतच असतं, पवनचक्क्या बसवू. पवनचक्क्याच्या जर आपण वीज जर तयार केली त्यामध्ये कुठला कार्बन इमिशन व्हायचा प्रश्न नाहीये, तो दे आर ग्रीन एनर्जीज. अशा प्रकारे आज अनेक ऊर्जा ह्या हरित ऊर्जा म्हणून विकसित झालेल्या आहेत. त्यामध्ये सोलार फोटोव्होल्टाईक, सोलार थर्मल आपण सौर औष्णिक जी उपकरणं आहेत ती, मग त्यामध्ये पवनचक्क्या आल्या, त्यानंतर इथेनॉल आलं, हायड्रोजन आला. अशा प्रकारची जी सगळी आपण ऊर्जा वापरतो आहोत, त्याला आपण म्हणतो ग्रीन एनर्जीज. त्या हरित ऊर्जा आहेत, त्या वापरताना कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. मी सोलार फोटोव्होल्टाईक विजेवरची देवाच्या विजेवरती चालवतो, घराच्या गच्चीवरती पॅनलवर बसलेलं असतं, पॅनलवरती सूर्याचा प्रकाश पडत असतो, वीज तयार होत असते, इथे मध्ये दिवा पेटत असतो किंवा पंखा फिरत असतो. कुठे प्रदूषण नाही या ठिकाणी. त्यावेळी स्वच्छ ऊर्जा, हरित ऊर्जा. मी इथेनॉल जेव्हा वापरतो गाडीमध्ये, अत्यंत कमी कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो पेट्रोल आणि डिझेलपेक्षा, ती हरित ऊर्जा झाली. मी हायड्रोजन जेव्हा वापरतो तेव्हा गाडीमधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतच नाही. हायड्रोजन ऑक्सिजन म्हणजे पाणी, त्याच्या एक्झॉस्टमधून फक्त पाण्याची वाफ बाहेर पडते, ती आणखीनच हरित ऊर्जा झाली. अशा प्रकारे ह्या सगळ्या आपण म्हणतो पवनचक्की ज्यात फिरते, कुठल्या प्रकारे कार्बन इमिशन होत नाही, ती हरित ऊर्जा झाली. ह्या सगळ्या ऊर्जाला म्हटलं जातं हरित ऊर्जा, ग्रीन एनर्जीज. आणि ह्याचा सध्या फार बोलबाला चालू आहे आणि सगळं आम्ही जे कार्बन एमिशन आता कमी करणार आहोत. आम्हाला सगळ्या जगाने ठरवले, अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडली सोडून द्या, बाकी जगाने ठरवले कार्बन एमिशन कमी करायचं आणि त्याकरता ह्या सगळ्या हरित ऊर्जांचा आपण अधिकाधिक वापर करायचा. कोळशावरचा अवलंबित्व कमी करायचं, पेट्रोल डिझेलवरचा अवलंबित्व कमी करायचं. युरेनियम अजून तरी हरित ऊर्जा म्हणतात, अजून कोणी अवलंबित्व कमी करायचा विचार करत नाही. प्रश्न इंजिनियर म्हणून मी हा विचारीन, अभियंता म्हणून किंवा वैज्ञानिक म्हणून, की ह्या ऊर्जा खरोखरीच हरित आहेत का? आपण ऊर्जेचं गणित मांडलं का? सोलार फोटोव्होल्टाईक माझ्या घरापाशी जेव्हा मी सोलार पॅनेल बसवतो आणि वीज मिळवतो, ह्या ठिकाणी प्रदूषण होत नाही, अगदी मान्य आहे. पण हे सोलार पॅनेल कुठे तयार होतं? त्या ठिकाणी कोणती ऊर्जा वापरली जाते? गंमत अशी की सोलार पॅनेलमध्ये जी काही वीज मिळते ही इतकी कमी तीव्रतेची असते, कमी संवतीची असते की सोलार पॅनेलमधून बाहेर पडणाऱ्या विजेच्या आधारे सोलार पॅनेल दुसऱ्या कारखान्यामध्ये बनवताच येत नाही, यंत्र चालवताच येत नाही. आधी बरीच सोलार पॅनेल ही विजेकरता वापरली जातात. पंखा चालवायचा म्हणला, खूप मोठी कपॅसिटीज आपल्याला सोलर पॅनेल बनवायला लागतं. म्हणजे पंखा कसा बसा चालतो आपण म्हणूया. म्हणजे घरामधला पंखा, रेफ्रिजरेटर आणि मिक्सर आणि ओव्हन आणि वॉशिंग मशीन सगळं चालवायचं म्हणलं, मला घराच्या 10 पट मोठं करायची सोलर पॅनेल बसवावं लागेल, एवढं मोठं पॅनेल तयार करावं लागेल. आणि मग अभियांत्रिकीचा नियम असं सांगतो की पॅनेल तयार करण्याकरता आधी जेवढी ऊर्जा मी इनपुट म्हणून दिलेली वापरलेली आहे, तेवढी ऊर्जा मला आयुष्यभरामध्ये आउटपुट म्हणून मिळत नाही. इंजिनिअरिंगचा मूलभूत नियम, विज्ञानाचा मूलभूत नियम हा आहे की आउटपुट इज ऑलवेज लेस दॅन इनपुट. इनपुट हे जास्तीचं असावं लागेल, लॉसेस मोठ्या प्रमाणात होतात सगळं ऊर्जा वापरताना, आणि आउटपुट ही नेहमी कमीच असते. आणि त्यामुळे सोलार पॅनेल तयार करायकरता मी आधी जी वीज वापरतो ती कुठली असते? तर दगडी कोळसा जाळून जी मी वीज तयार करत असतो ती मी वापरत असतो. त्या विजेच्या आधारे कारखान्यामध्ये यंत्र चालवतो, सिलिकॉनचं शुद्धीकरण करतो, जी प्रचंड ऊर्जाभक्ष प्रक्रिया सिलिकॉनचं शुद्धीकरण, ते मी प्रचंड ऊर्जा आधीच खर्च केलेली असते आणि त्याच्या आधारे मी सोलार पॅनेल तयार केलेलं असतं. आणि त्यामुळे मला एवढीशी थोडीशी ऊर्जा मला शेवटी मिळते, जी तिकडे डोंगर खर्च करायचा आणि इकडे उंदीर मिळवायचा, असा हा प्रकार आहे. म्हणजे सोलार मी जर त्याच्या तो कोळसा थेट वापरला ना, ते अधिक एफिशियंट होईल सिस्टीम.
कारण थेट रूपांतर नाहीये. आपण ज्या पॅनेलच्या माध्यमातून ऊर्जा मिळतो ना, आपण ऊर्जेची रूपांतर जेवढी वाढवू लॉसेस वाढतात. त्याला शास्त्रीय शब्द आहे एंट्रॉपी वाढणं. एंट्रॉपी म्हणजे विस्कळ वाढणं, डिस्पर्सल वाढणं, ऊर्जा वाया जाणं. आणि किती ऊर्जा वाया जाते आपल्याला कल्पना आहे? कोणतंही यंत्र जे आपण म्हणतो, मग ते गाडी असो, विमान असो, घरामधला मिक्सर असो, फ्रीज असो, रेडिओ असो, कुठलंही उपकरण तुम्ही घ्या, हे सर म्हणे 5 ते 60% जास्ती एफिशियन्सीनं काम करत नाही. त्याची एंड यूज एफिशियन्सी, मूळ ऊर्जा किती आहे, दगडी कोशामधली मूळ ऊर्जा, त्याच्या अंतिमतामध्ये 5% ऊर्जेमध्ये आपली सगळी यंत्र काम करतात. आणि 95% ऊर्जा ही वाया जाते. 70% त्याच ठिकाणी वाया जाते. पण ट्रान्समिशन लॉसेसमध्ये म्हणा, कन्व्हर्शनमध्ये म्हणा, ही एंट्रॉपी अधिक वाढत जाते, विस्कळ वाढत जाते आणि ऊर्जा आपण वाया घालवतो. मी अडीच पेट्रोलवरती गाडी चालवतो, डिझेलवरती गाडी चालवतो, 5 ते 60% पेट्रोलचा उपयोग, मला गाडीचा उपयोग काय, इकडून तिकडे जाण्याकरता मला उपयोग करायचा आहे गाडीचा. ह्याकरता किती ऊर्जा वापरली जाते? फक्त 5 ते 60%. बाकी 93 ते 95% ऊर्जा ही वाया जाते. ती रेडिएटरमधनं बाहेर जाते, ती एक्झॉस्टमधनं बाहेर जाते, ती कंपाऊंडमधनं वाया जाते, ती आवाजामधनं वाया जाते, ती थरथर ह्याच्यामधनं इतर काही जे गाडीमध्ये घर्षण असतं त्यामधनं वाया जाते. ते पार्टचं घर्षण आहे, गाडीच्या चाकांचं रस्त्याची घर्षण होतं त्यामध्ये आहे. हे सगळ्या प्रकारे पेट्रोलमधली ऊर्जा वाया जात असते. इकडून तिकडे जाण्याकरता मला फक्त शेवटी अंतिमता उपयोगी पडते 5 ते 60% ऊर्जा. आणि फार एफिशियंट गाडी आहे, ती 60% काम करेल. गाडी जुनी झाली 15 वर्षाची, ती 2% एफिशियन्सीनं काम करत असते. 97% ऊर्जा वाया घालवून आपण 2% ऊर्जा वापरत असतो. त्या काळ्या त्या सोडून द्या, ह्याच्या हरित ऊर्जा आपण म्हणतो, ह्या आणखीनच काळ्या आहेत. कारण त्या साधनं तयार करायकरता त्याहून जास्ती ऊर्जा आधीच खर्चावी लागलेली असते. एक सोलर पॅनेल जेवढी ऊर्जा आपल्याला देतं त्याहून जास्ती ऊर्जा त्यांना आधीच कन्झ्युम केलेली असते त्या कोळसा जाळण्याच्या रूपानं. एक पवनचक्की तयार करायला त्याची आधी ऊर्जा खर्च करायला लागते, ती पवनचक्की कधी देत नाही, ती आधीच मी खर्च करून टाकलेली आहे. एक पण व्यावहारिक गणित घेऊन म्हणजे आपल्याला अंदाजे की कशा प्रकारे आपण बुडत्याचा पाय खोलत जातो आपल्या ह्या ऊर्जा वापरताना. सोलार पॅनेल आपल्यापाशी आहे, जे रोज मी म्हणजे गच्चीवरती बसवलेला आहे किंवा बाल्कनी बसवलेला आहे आणि रोज मला ते 1 युनिट वीज मला देतं रोज. काल्पनिक आहे उदाहरण, अगदी व्यावहारिक धरायचं कारण हे आकडे आर्बिटरी आपण जेवढे यादृच्छिक आकडे आहेत, खरे नसतील कदाचित. एक सोलर पॅनेल मला रोज 1 युनिट एनर्जी देतं, वीज मला देतं. वर्षाचे दिवस 365, काही दिवस पावसाळ्याचे आणि ढगाचे आपण सोडून देऊया, मला वर्षाला 300 युनिट वीज त्या सोलर पॅनेलमधनं मिळते. बरोबर आहे? दिवसाला 1 युनिट, वर्षाला 300 युनिट. एका वर्षामध्ये 300 युनिट मला मिळाले. त्याचं आयुष्य 20 वर्षांचं, 20 गुणिले 300 म्हणजे झाले 6000 युनिट. मला त्या सोलर पॅनेलनं आयुष्यभरामध्ये मला 6000 युनिट वीज दिली. मी काय म्हणतो, मला फुकटामधली सौर ऊर्जा 6000 युनिटची वीज जी काही आहे जवळपास कन्व्हर्ट करून मिळाली. आणि त्यामुळे ती फुकटामध्ये मिळालेली आहे, काही प्रदूषण झालेलं नाहीये. पण गंमत अशी आहे की 6000 युनिट वीज मला 20 वर्षामध्ये मिळत असताना सोलार पॅनेल तयार करायकरता मी आधी 10,000 युनिट ऊर्जा तिकडे खर्च केलेली असते आधीच. मग ती कोळसाचं कन्व्हर्शन, कोळशामध्ये वाया गेलेली ऊर्जा, बाकी सगळ्या यंत्रणेमध्ये वाया गेलेली ऊर्जा, सगळ्यामध्ये मी 6000 युनिट सौर ऊर्जेचं रूपांतर करण्याकरता 10,000 युनिट आधी खर्च केलेले असतात. म्हणजे हा कसला धंदा म्हणायचा, हा बुडीत खाती चाललेला धंदा आहे की आधी जास्ती ऊर्जा खर्च करायची, त्यातून कमी ऊर्जा मिळवायची आणि केवळ इथे प्रदूषण होत नाही म्हणून मी ती स्वच्छ मानायची किंवा हरित मानायची. त्याहून जास्ती प्रदूषण मी तिकडे आधीच परळी वैजनाथला केलेलं आहे, कोराडीला केलेलं आहे, एकलहऱ्याला केलेलं आहे, खापरखेड्याला केलेलं आहे, आधीच करून टाकलंय. आणि आता मी नंतर 20 वर्ष थोडी ऊर्जा मिळवणार आहे. पुन्हा याचा एफिशियन्सीचा विचार आपण करत नाही. सोलार पॅनेलची एफिशियन्सी ही 7 वर्षामध्ये निम्म्यावरती येते. आपण गणित म्हणलं की दिवसाला 1 युनिट म्हणजे वर्षाला 300 म्हणजे 20 वर्षाला 6000, हे गणित अगदी चुकीचं आहे. 5 वर्षांनी आपल्याला वर्षाला 300 मिळत नाहीत, वर्षाला 150 युनिट आपल्याला ऊर्जा मिळते. 10 वर्षांनी ती 120 वरती येते, 15 वर्षांनी ती 50 युनिट वरती येते. एफिशियन्सी कमी होते ना सगळ्याची, उपकरण बाद होत चाललेलं आहे. शेवटी ऊर्जा किती कमी मिळते आपल्याला पहा. या छोट्याशा एवढ्याशा ऊर्जेकरता मी आधी मात्र त्याहून प्रचंड प्रमाणात अधिक ऊर्जा खर्च करून टाकलेली आहे. तरी मी ह्याला म्हणतो ग्रीन एनर्जी. बॅटरीवरचं वाहन पुन्हा हाच प्रकार आहे सगळा. बॅटरीवरचं वाहन म्हणजे मी आधी वीज तयार करायची, मोठं प्रदूषण करून ती वीज इथपर्यंत आणायची, ट्रान्समिशन लॉसेसच्या वगैरे सगळ्याच्या आधारे. इथे चार्जिंग करताना आणखी लॉसेस त्यामध्ये खर्च करायचे आणि मग मी म्हणतो बॅटरीवरचं वाहन प्रदूषण विरहित, त्याच्या पाठी हिरवी करायची म्हणे. बाकी सगळ्यांच्या पाट्या पांढऱ्या किंवा काळ्या, ह्याची म्हणे पाठी हिरवी.
ते बॅटरीवरच्या वाहनाची फक्त पाटी हिरवी असते, बाकी सगळं त्याचं काळं आहे, अधिक काळं आहे ते वाहन. म्हणजे नंबर प्लेट्स आर ग्रीन. बाकी कुठलंही वाहन ते ग्रीन नाही अजिबात, कारण त्याला जास्ती ऊर्जा आधीच खर्च करून टाकलेली आहे, जास्ती प्रदूषण आधीच करून टाकलेलं आहे. इथे मला स्वच्छ वाहतूक मिळते एवढंच फक्त. म्हणजे माझी प्रदूषणाची समस्या, माझ्या पेट्रोलमुळे माझ्या एक्झॉस्टमधनं जे विषारी वायू बाहेर पडले, ती समस्या मी भोगण्याच्या ऐवजी मी ती माझ्या कुठल्यातरी बांधवावरती खापरखेड्याच्या, एकलहऱ्याच्या, कोराडीच्या त्याच्या माथ्यावर मारली. मला इथे पूर्ण स्वच्छ हवंय, मला मुंबई स्वच्छ हवी, मला दिल्ली स्वच्छ हवी आहे. माझ्या मध्ये सीएनजी वरती चालतील, इलेक्ट्रिक वरती चालतील. ती किंमत कोण मोजतोय? ती त्याहून जास्ती किंमत तो तिकडचा माणूस मोजतोय. आणि फक्त तिकडचा माणूस मोजत नाहीये, कार्बन डायऑक्साईड सगळीकडे हवेमध्ये पसरतो आणि वॉर्मिंग जे होतं हे ग्लोबल वॉर्मिंग होतं. ते जगभरामधली सगळी माणसं ह्याची किंमत मोजतायत. मी मात्र काय करतो, एक्झॉस्टमध्ये जी विषारी वायू बाहेर सोडतो आहे हे न सोडता आल्यामुळे म्हणतो की माझा हरित प्रवास माझा होतोय हिरव्या पाटीच्या वाहनावरनं किंवा वाहनामधनं. मी फक्त पिचकारी टाकण्यावरतं काच खाली करतो आणि पुन्हा माझ्या गाडीचा आहे वरती होतो की इतरांच्या धुराचा मला त्रास होऊ नये. हा सगळा इतरांच्या जीवावरती आपलं जीवन सुखाचं करण्याचा उद्योग चालू आहे. पण अंतिमतः ह्याची पर्यावरणाला मोजावी लागणारी किंमत काय आहे, तर आपण अधिक कोळसा जाळतो सोलर पॅनेल तयार करता आणि पवनचक्क्या तयार करायकरता आणि हायड्रोजनचे फ्युएल सेल तयार करायकरता. हायड्रोजन कसं आपण तयार करतो, पुन्हा गमन कसे शास्त्राचा विचार मला कळत नाही खरोखर, का इंजिनिअरिंग कळतं का नाही, विज्ञान कळतं का नाही. पाण्याचं विघटन करायचं आहे, पाणी म्हणजे H2O आहे, पाण्याचं वीज वापरून विघटन करायचं, इलेक्ट्रॉलिसिस करायचं आणि हायड्रोजन वेगळा करायचा आणि तो एका सिलेंडरमध्ये भरून तो गाडीमध्ये वापरायचा. त्या हायड्रोजनमध्ये पुन्हा ऑक्सिजन मिसळला की ऊर्जा निर्माण होते आणि पाण्याची वाफ जी काही ती बाहेर पडते. अशा प्रकारे फ्युएल सायकल जे काही आहे ते हायड्रोजन आधी वेगळा करायचा आणि मग त्यापासून पुन्हा पाणी बनवायचं. इंजिनिअरिंगचं शास्त्र असं सांगतं, अभियांत्रिकी शास्त्र असं सांगतं की पाण्यामधनं हायड्रोजन वेगळा करण्याकरता तुम्हाला नेहमीच जास्ती ऊर्जा खर्च करावी लागेल. त्या हायड्रोजनपासून नंतर ऊर्जा मिळणार आहे ती कमीच असणार आहे. आउटपुट इज ऑलवेज लेस दॅन इनपुट. म्हणजे आधी जास्ती ऊर्जा खर्च करून पाण्यामधनं हायड्रोजन वेगळा करायचा आणि मग तो हायड्रोजन आपल्यानंतर थोडीशी कमी, खूप कमी ऊर्जा येतो ती पुन्हा 10-15%, 20% असते फक्त. आणि मग इतर लॉसेस जाते शेवटी ते वाहन 3% येतात, एंड यूज एफिशियन्सी 3%. काय प्रकार आहे हा सगळा? कशा ह्या ऊर्जा हरित? ज्या वस्तू तयार करायच्या त्यांची वस्तूंची एम्बॉडीड एनर्जी म्हणतात, वस्तुगत ऊर्जा, सोलर पॅनेलची एम्बॉडीड एनर्जी, विंडमिलची एम्बॉडीड एनर्जी, फ्युएल सेल हायड्रोजन ज्यामध्ये जोडतो त्याची एम्बॉडीड एनर्जी किती प्रचंड आहे. हा जो फ्युएल सेल हायड्रोजनचं इंजिन जे काही, हायड्रोजन गाडीचं इंजिन जे काही आहे त्यामध्ये एक ग्रॅफाईटचा पडदा असतो, त्यावरती प्लॅटिनमचे नॅनो पार्टिकल्स त्याचे चिकटवलेले असतात. बघा, प्लॅटिनम जगातला सगळ्यात महागडा धातू आहे, त्याचे नॅनो पार्टिकल्स त्यावरती असतात आणि त्यावरती धुळीचा परिणाम होऊ नये म्हणून सोन्याचा लेप दिलेला असतो. ह्याला म्हणायचं फ्युएल सेल. अशा प्रकारचे अनेक पडदे वापरायचे, त्यामध्ये हायड्रोजन सोडायचा, मग तो ऑक्सिजनशी मिक्स होतो आणि ऊर्जा मिळते. हे मुळात सगळं तयार करायकरता आणि प्लॅटिनम आणि सोनं वापरून इंजिन तयार करायकरता आधी किती ऊर्जा खर्च केली आपण. मग कसलं हा ग्रीन एनर्जी म्हणजे हायड्रोजन ही केवळ त्यातनं कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत नाही म्हणून त्याला ग्रीन एनर्जी म्हणायचं का? मग तुम्ही आधी जो कार्बन डायऑक्साईड सगळा सोडलेला आहे तो कुठल्या खात्यावर जमा करायचा? आपण कधी विचार कर, आपण कधी इंजिनिअरिंगचं वास्तव पाहणार का नाही सगळ्याचं? तेव्हा ह्या ज्या सगळ्या ज्या ह्या ज्या ग्रीन एनर्जीज आहेत दे आर मोर ब्लॅक, दे आर नॉट ग्रीन, दे आर मोर ब्लॅक. त्यापेक्षा पेट्रोलवर थेट वाहन चालवा, ते कमी काळा आहे. तो दूर दिसतो तरी मला आणि तो कमी प्रमाणात, कारण शेवटी पण त्याचं रूपांतर विजेवर जे केलं ते रूपांतरण टळल्यामुळे ते अधिक एफिशियंट आहे सिस्टीम. पेट्रोलवर गाडी चालवणं, डिझेलवर गाडी चालवणं अधिक एफिशियंट आहे विजेवर चालवण्यापेक्षा. सौर वीज वापरण्यापेक्षा ग्रीडची वीज वापरा, कोळसापासून तयार झाली किंवा धरणातल्या पाण्यापासून तयार झाली, ती अधिक कमी काळी आहे म्हणूया आपण. सो दे आर लेस ब्लॅक. ज्या ज्या काळ्या ऊर्जा म्हणतो या कमी काळ्या आहेत, हरित ऊर्जा ह्या अधिक काळ्या आहेत. पण आपला ब्रेनवॉश जो केला होता की हरित ऊर्जा, आता भविष्य सगळं कसलं आहे, हरित ऊर्जांचं भवितव्य. जणू की आता इथून पुढे कोळसा एक कणभरी जाळायची गरज नाही, पेट्रोल एक कणभरी खणायची गरज नाही, शुद्ध करायची गरज नाही, काही रिफाईनमेंटची गरज नाही, असं एक माहोल निर्माण केला जातो. ही फसवणूक आणि थापेबाजी आहे, लबाडी आहे. दुर्दैवाची गोष्ट ही की जे वैज्ञानिक आहेत त्याची लबाडी करतायत. आणि ज्या कुठल्या थोरात थोर वैज्ञानिकाचं नाव तुमच्या डोळ्यापुढे येतं तो अशा तऱ्हेची लबाडी करतो आहे. नावापुढे लबाड वैज्ञानिक आहे, धरून चाला. जे मी नाव इथे मुद्दाम घेत नाही, तुम्हाला जे कुठले भारतामध्ये जगावले थोर वैज्ञानिक आठवतात ते अशा प्रकारे लबाडी करतायत. एन्ट्रॉपीचा नियम पूर्णपणे विसरतायत. ते थर्मोडायनामिक्सला मूलभूत जो नियम आहे तो आपण लक्षात ठेवायचा. कसं म्हणजे हा याला विकास कसा म्हणतोय? जो विनाश प्रत्यक्षामध्ये होत आहे, प्रचंड प्रमाणात आणि वेगानं विनाश होतो आहे, विकास कसा म्हणायचं?
केवळ आज उत्पादन वाढतं आहे पण त्याला विकास म्हणायचं का? आज माझे उपभोग वाढतायत म्हणून विकास म्हणायचं का? बाहेरच्या निसर्गाच्या म्हणजे हवेचं काय होतं आहे, पाण्याचं काय होतं आहे, जमिनींचं काय होतं आहे, शेतजमिनी किती नापीक होत आहेत, भूजलाची पातळी किती खाली जाते आहे, किती चांगल्या जमिनी सिमेंट आणि डांबराखाली गाडल्या जात आहेत. त्या सिमेंटचा कचरा आपण जो सगळा उभा करतो. कालच सकाळला बातमी आली आहे FSI वाढवून मिळतात. छोट्या रस्त्यात तुम्हाला 12 मधली इमारती म्हणे किंवा 22 मधली इमारती 16 मधली इमारती बांधता येतील. कालच्या सकाळला बातमी आहे पहा. काय सिमेंटचा आपण करणार आहोत? हा राडारोडा पुढे आपण कुठे टाकणार आहोत? आपली अन्न सुरक्षा धोक्यामध्ये येते आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे. पुढची पिढी खाणार काय आहे? ती मुळात श्वास काय घेणार आहे? पाणी कुठलं पिणार आहे? काय गुणवत्ता असेल हवेची, काय गुणवत्ता असेल पाण्याची, काय गुणवत्ता असेल दुधाची, काय गुणवत्ता असेल अन्नाची? तिला ऊर्जा कुठल्या मिळणार आहे? आपण संपूर्ण ऊर्जा आपण संपून टाकल्या. पुढची पिढी कुठल्या ऊर्जांच्या आधारे सगळं जीवन जगणार आहे? जमिनी नापीक होत आहेत, काय त्याचं पुढे? जमिनीचा कस कमी होत आहे, जमिनी संपतायत, वन तुटत आहेत, डोंगर आपण फोडून काढतो, सगळे कडे कोसळतायत. काय होणार आहे पुढे या सगळ्याचं? ऊर्जांच्या आधारे आपण जे सगळे निसर्गामध्ये ढवळाढवळ करतो आहोत, या सगळ्याचा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट किती आहे? प्रचंड मोठा. किती मोठा आघात करतो. आणि मगाशी एक मुद्दा सांगितला होता, हा आघात फक्त बाहेरच्या निसर्गावरती नाहीये, हा आतल्याही निसर्गावरती आहे. आपल्याला वाटतं की आपलं जीवन सुखाचं झालं, अजिबात नाहीये. आपण विविध व्याधींच्या रूपानं या सगळ्या विकासाची म्हणजेच ऊर्जा वापराची आणि तंत्रज्ञान वापराची किंमत जी काय आहे ही आजच मोजतो आहोत. पण हा जो बदल होतोय ना, हा फार प्रचंड वेगानं होतोय. हा वेगानं झालेला बदल जो काही आहे हा आपलं जीवन अधिक अधिक विषारी बनवतोय. हवेतला कार्बन डायऑक्साईड वाढला, हवेतला सल्फर डायऑक्साईड वाढला, मग ऍसिड रेन झाला, त्याला पाणी विषारी बनलं, अशुद्ध बनलं. हा सगळा शरीरामध्ये विष सगळे आत घेतो. जी विष मी बाहेर फेकलेली आहेत ना, ही निसर्गाच्या पर्यावरणाच्या बाहेर कुठेही जात नाही. ही बंद व्यवस्था आहे, क्लोज सिस्टीम आहे. कार्बन डायऑक्साईड बाहेर जाणार नाही, सल्फर डायऑक्साईड बाहेर जाणार नाही, तो पुन्हा चक्रांमधनं आपल्यापर्यंत येणारच. मग मला नेसल ॲलर्जी होते, ब्रॉन्कायटिस होतो, अस्थमा होतो, विषारी पाणी प्यायलं की मला अल्सर होतात, इतर हागवणीसारखे विकार होतात रोगजंतूंमुळे. आणि ह्याहूनही अधिक दुष्परिणाम जो काही होतो हा आपल्या मनावरती होतो. हे आपण जीवन अधिकाधिक उपभोगाचं आणि अधिकाधिक उत्पादनाचं बनवतो आहोत. त्यामुळे आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये 3 गोष्टी प्रचंड प्रमाणात वाढतात. ते म्हणजे जीवनाचा वेग वाढतो अतिरेकी प्रमाणामध्ये, जीवनाचं क्षेत्र वाढतं अतिरेकी प्रमाणामध्ये. आपण ग्लोबलायझेशनच्या मागे लागलेलो आहोत. तिसरं म्हणजे ह्या दोन्हीमुळे जीवनातली गुंतागुंत वाढते. स्पीड ऑफ लाईफ, फील्ड ऑफ ऑपरेशन ऑफ अवर लाईफ आणि कॉम्प्लेक्सिटी इन अवर लाईफ. आणि 3 गोष्टी जेव्हा एका प्रमाणाबाहेर वाढतात तर मला हे जीवन आतून पेलवत नाही, तर मनावरचा ताण आपण स्ट्रेस ज्याला आपण म्हणतो हा वाढत जातो. आणि या स्ट्रेस इंड्यूस एलिमेंट्समुळे, मनोजन्य शारीरिक व्याधींमुळे साथीचे रोग पसरावेत, अशी माणसं हार्ट अटॅकनं मरत आहेत, डायबेटीसनं मरत आहेत आणि इतर सगळ्या व्याधींनी ग्रस्त आहेत. मरत जरी नसली, लो बॅक पेन आहे, इरिटेबल बाउल सिंड्रोम आहे, मायग्रेन आहे, पाठदुखी आहे, ऑप्थॅल्मिक डिसऑर्डर्स आहेत, शेकडो सायकोसोमॅटिक एलिमेंट्स आहेत. त्याची काहीही उपाय नाहीये. हे जीवनशैलीजन्य आजार आहेत. ही जीवनशैली आपण चुकीची बनवली, अतिरेकी ऊर्जा वापरून, अतिरेकी संसाधन वापरून आणि जीवनाचं अतिरेकी तंत्रज्ञान वापरून. मला आतूनही पेलवत नाहीये. जीवन सुखाचं नाही बनलेलं माझ्या. मी जीवन अधिक दुःखाचं बनवत नाही. म्हणजे किंमत मला कळत नाहीये म्हणून. पण ती आपण डॉक्टरला जी फी देतो, हॉस्पिटलला जे आपण पैसे भरतो, त्या रूपानं मला मोजावी लागते. आणि जरी ती मोजावी लागली नाही धरून चलो ठीक आहे, मला अजून तरी नाही करावं लागत आहे, तरी मी कणाकणानं मरतोय या प्रदूषणामुळे, सगळ्या प्रकारच्या आणि कचऱ्यामुळे. म्हणजे आतल्याही निसर्गाची प्रचंड हानी, बाहेरच्या निसर्गाची प्रचंड हानी, आणि तरी त्यांना म्हणायचं हरित ऊर्जा. तर हा उपाय नाही, आपण लक्षात ठेवूया. हा उपाय नाहीये, हा बुडत्याचा पाय. म्हणजे एका ऊर्जेच्या वरच्या समस्यांवरती आणखीन वेगळ्या ऊर्जा वापरणं, आपला बुडत्याचा पाय आणखीन खोलात जातोय. तो पाय बाहेर काढण्याकरता तिसरा आणखीन ऊर्जा आणि तंत्रज्ञान, त्यामुळे तो पाय आणखीन खोलामध्ये जातोय. असा हा दलदलीमध्ये जसा एक पाय उचलण्याकरता दुसरा आणखीन खोलात दाबावा, असा प्रकार होतोय. आपण बाहेर नाही येणार आहोत. कुठंतरी आपल्याला एवढ्या ऊर्जा कशा करता हव्यात, एवढं तंत्रज्ञान कशा करता हवं, एवढं उत्पादन कशा करता हवं, एवढे उपभोग कशा करता हवेत, एवढा मोठा GDP कशा करता हवा, हे मूलभूत प्रश्न विचारावे लागणार आहेत. हे सगळं मला आतून संपवतो आहे आणि बाहेरून निसर्ग आहे तोही जर मी संपवत असेल या अतिरेकी उपभोग, उत्पादन आणि GDP वाढवण्याच्या म्हणजे विकासाच्या नादामध्ये, हा विकास नसून विनाश हे लक्षात घेतल्यानंतर आपण हे विकासाचा पाठलाग करत राहणार का? मग चालणार नाहीये.
ऊर्जेला दुसरी ऊर्जा हा उपाय नाहीये, तंत्रज्ञानाला दुसरं तंत्रज्ञान हा उपाय नाहीये. तंत्रज्ञानच मुळामधलं कमी करणं, ऊर्जांचा वापरच मुळामध्ये कमी करणं हा त्यावरचा उपाय आहे. आणि ही शहाणी याला आपण म्हणतो हा विजडम आहे. आपल्यापाशी इन्फॉर्मेशन खूप झाली आहे, नॉलेजही वाढले खूप मोठ्या प्रमाणात, पण इन्फॉर्मेशन आणि विजडम शहाणी जी काही आहे ना, इट इज ऑलवेज इन इनव्हर्स प्रपोर्शन, व्यस्त प्रमाणामध्ये असते. तर जेवढी आपली इन्फॉर्मेशन वाढली, आपला विजडम जो आहे, ज्या फांदीवर बसले ती तोडायची नाही, ह्याला म्हणतात विजडम. हा विजडम आपण गमावलाय. आणि ज्या पृथ्वीच्या आधारे निसर्गाच्या आधारे आपण जगतो, तर निसर्ग आपण उद्ध्वस्त करू पाहतो आहोत, हा विजडम सगळा गमावून. आणि माझं म्हणणं आहे, हा 1750 पूर्वीच्या माणसाकडे हा विजडम फार मोठ्या प्रमाणात होता आणि तो वापरत होता. की निसर्ग जेवढा देतो, सातत्यानं नवीकरणक्षम संसाधनं आणि नवीकरणक्षम ऊर्जा यांच्या आधारे तो माणूस जगायचा. वनस्पती वाढतात, त्याला लाकूड मी वापरीन, त्याहून जास्ती कुठल्याही दुसऱ्या ऊर्जेचा वापर मी करणारच नाही. सूर्याचं ऊन सहजपणे पडतंय, विदाउट कन्व्हर्टिंग इन टू एनिथिंग, मी ते ऊन वापरीन. मग दिवसा काम करीन आणि रात्री झोपीन. आता सूर्याच्या उन्हाच्या प्रकाशाचा वापर, सूर्याची उष्णता मी पॅसिव्हली वापरीन. अंग शेकायकरता, कपडे सुकवण्याकरता, धान्य सुकवण्याकरता वगैरे करता पॅसिव्हली वापरीन. ऊर्जेचं ऍक्टिव्हली उत्पादन केलं, समस्या निर्माण होता. त्यामुळे कुठल्याही ऍक्टिव्हली प्रोड्यूस एनर्जीच्या मागे न लागता हा 1750 पूर्वीचा माणूस जे सहजपणे उपलब्ध होणाऱ्या ऊर्जा आहेत त्याच्या आधारे काही साधी सोपी तंत्र वापरून एक चांगलं जीवन जगत होता, जे बाहेरच्याही निसर्गाकरता चांगलं होतं आणि आतल्याही निसर्गाकरता चांगलं होतं. तो जीवनाचा वेग त्याला मानवणारा पेलवणारा होता. ते जीवनाचं क्षेत्र स्थानिक जे काही होतं, आपल्याकडे ग्राम स्वावलंबनाची कल्पना आहे, गावातल्या गावात सगळी कामं होऊन जात आहेत. शक्यतो बाहेरून काही आणायचं नाही, शक्यतो बाहेर काही पाठवायचं नाही. स्वदेशी जी गांधींनी कल्पना मांडली ती या स्थानिकतेवरती आधारित आहे. हे जीवन स्थानिक होतं. सेंद्रिय द्रव्यांचं चक्र जे आहे हे स्थानिक स्तरावरती पुरं होत होतं. निसर्गाचं पुनरुज्जीवन त्या ठिकाणी सातत्यानं सुरू होतं. माझं मलमूत्र शेतामध्ये पडतंय, गुरांचं शेणमूत्र शेतामध्ये पडतंय, जमीन पुन्हा सुपीक होत राहते. हजारो वर्ष शेतकरी त्याच जमिनीमध्ये पिकं घेतोय, उत्पादनात खंड नाही पडला कधी. पाण्याचा वापर जपून होता, सगळ्या वस्तूंचा वापर जपून होता. आणि त्यामुळे जीवन आपण सस्टेनेबिलिटी आपण परिभाषा जी म्हणतो, धारणा क्षमता सगळ्या विकासाची ही टिकून होती. आपण सस्टेनेबिलिटीचा बळी दिलेला आहे आणि काहीतरी काय म्हणतो मोठा असा काहीतरी विकास आपण करतो आहोत, बट इट इज बेसिकली नॉन सस्टेनेबल. कारण भावी पिढ्यांच्या जीवावरती आपण जगतो आहोत. त्यांच्या कदाचित संसाधनं आपण आज वापरून टाकतोय, ती कचऱ्यामध्ये रूपांतरित करतोय. त्यांच्या कदाचित ऊर्जा आपण आज वापरून टाकतो आहोत आणि प्रदूषणामध्ये रूपांतरित करून टाकतो. वापरून संपल्या की संपल्या, पुन्हा कोळसा तयार होणार नाहीये, लक्षावधी वर्ष त्याला लागतील. कशी प्रक्रिया घडेल निसर्गामध्ये? आता निसर्गात ही प्रक्रिया घडणार आहे बरं का. हा जो कार्बन डायऑक्साईड हवेत सोडलेला आहे, हा कार्बन डायऑक्साईड ज्या मानवजात संपेल या सगळ्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे, त्याला कार्बन डायऑक्साईड पुन्हा वनस्पती वाढायला लागते पृथ्वीवरती मोठ्या प्रमाणात. तो कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतील, लाकडामध्ये साठवतील, पूर्ण पृथ्वी पुन्हा हरीभरी होईल. 90% 95% जंगलं असतील, इतर प्राणी असतील, होमोसेपियन सोडता. पुन्हा केव्हा तरी काहीतरी घटना घडेल, ती झाडं जमिनीखाली काढली जातील, पुन्हा कधी दगडी कोळसा तयार होईल, पुन्हा कधी पेट्रोलियम तेल तयार होईल. लक्षावधी वर्षानंतर केव्हा तरी घडली तर ही प्रक्रिया पुन्हा घडेल. विदिन फायनाईट पिरियड ही प्रक्रिया घडणार नाहीये. ही एकदा हेझेलँडचं वाक्य सांगितलं, दिस वॉज ए वन टाइम प्रोसेस अँड इट हॅज हॅपन्ड. ही पुन्हा घडणार नाहीये. मग वन टाइम प्रोसेस जी काही सगळी होती हे पण वापरून संपवणार का ती इंधन? मग हा सगळा प्रश्न आपल्यापुढे आहे. आणि त्यामुळे कमी ऊर्जांच्या आधारे चांगलं जीवन कसं जगायचं हे आपल्याला शिकून घ्यावं लागेल. आणि त्याकरता पुन्हा 1750 पूर्वीच्या पॅटर्नकडे जावं लागेल, की ज्यामध्ये शरीर श्रम आधारित जीवनाला आपल्याला कवटाळावं लागेल, आपल्याला स्वीकारावं लागेल. वाहनाचा वापर करायचा नाही, विजेसारख्या ऊर्जेचा वापर करायचा नाही. आपल्याला पहा प्रयत्न करून तुम्ही एक दिवस समजा आठवड्यात उपवास करू शकतो का? तुर्त सुरुवात म्हणून एक दिवस वाहनाचा उपवास, एक दिवस विजेचा उपवास करू शकतो का? उपवास पुन्हा आचार्य दुप्पट खाशी नव्हे, पूर्णपणे वापर टाळणं त्या गोष्टीचा, पण करू शकतो का? सुरुवातीतनं होऊ शकते. आणि हे जे आपलं अतिरेकी ऊर्जेवरती अवलंबितो, जे काही काळ्या ऊर्जांवरचं अतिरेकी अवलंबितो, हे अधिक काळ्या ऊर्जांकडे घेऊन जात आहे आपल्याला, हे आपण कमी करू शकतो का? मग जीवन कसं असेल? आपल्याला शहर सोडून खेड्यात जावं लागेल का? श्रमाधारित जीवन जगता येईल का त्या ठिकाणी? निसर्गाचं चक्र पुरं करणारं आपली जीवनशैली बनेल का? हा सगळा विचार आपल्याला आता खूप गांभीर्यानं करावा लागणार. आणि जगभरामधल्या लोकांनी, मी तुम्हाला मित्र मुद्दाम सांगतो,
25-50 वर्षापासून जगभरामधले लोक हा विचार करता आहेत आणि अंमलामध्येही आणतात. नुसता विचार नाहीये, हा अंमलामध्ये आणतायत लोक. अमेरिकेसारख्या देशामध्ये प्रचंड ऊर्जेची उधळपट्टी आणि संसाधनांची उधळपट्टी जिथे चालते, ह्या देशामध्ये व्हॉलंटरी सिम्प्लिसिटी नावाची चळवळ गेली 50 वर्ष चालू आहे. स्वेच्छेनं स्वीकारलेला साधेपणा आणि लक्षावधी लोक अमेरिकेमध्ये जे पसरलेले आहेत, हे अशा प्रकारे स्वेच्छेनं साधेपणा स्वीकारून शहरं सोडून खेड्यामध्ये गेले, शेती आधारित जीवन जगायला लागले. शेती त्यांनी लेबर इंटेन्सिव्ह करून टाकली, श्रमाधारित केली आणि ती ऑर्गॅनिक फार्मिंग करायला लागले. होलिस्टिक हेल्थची अमेरिकेमध्ये मुवमेंट आहे, पेरेंटिंगची मुवमेंट आहे, बार्टर सिस्टीम आहे, डिमॉनिटाइज्ड इकॉनॉमी आहे. अमेरिकेमध्ये ज्या अमेरिकेचं आपल्याला एक चित्र विशिष्ट प्रकारचं दिसतं, ग्लॅमरस चित्र जे काही सगळं आहे ते, त्याचा दुसरा जो भाग आहे, ते मागची बाजू जी आहे ती ही पण आहे अमेरिकेला. या अमेरिकेमधले आमिष नावाचे जनसमूह जे काही म्हणतो मागच्या वाक्यात इथे उल्लेख केला होता, हे आमिष जनसमूह जर्मनीमधनं एक आमिष जनसमूह अमेरिकेत स्थलांतरित झाला 300 वर्षापूर्वी. ख्रिश्चन चर्चचा एक भाग आहे आमिष चर्च हा. हे बाहेरच्या अमेरिकेचा वारा देखील आपल्या वसाहतीला लागू देत नाहीत, ऊर्जांचा आणि तंत्रज्ञानाचा, इतके साधेपणा न जगता. ते मूलतः पेट्रोल आणि वीज ह्या ऊर्जा वापरत नाहीत आजच्या अमेरिकेमध्ये. या आमिष लोकांच्या 200 वसाहती अमेरिकेत आहेत आणि काही लाख लोक, 2 ते 2.5 लाख लोक सदस्य हे आमिष कम्युनिटीचे आहेत. आणि ते अशा प्रकारे इतके साधेपणानं राहतात. बंदिस्त कम्युनिटी आहे, बाहेरच्याला सहसा प्रवेश हात मिळत नाही. आतली लोक सहसा बाहेरच्या अमेरिकेशी फारसा संबंध ठेवत नाही, फार क्वचितच त्यांना बाहेर संबंध आहे. आणि त्यांना तसं जगायचा अधिकार, त्याचे करार झाले अमेरिकेचे ह्या सगळ्या मूळच्या लोकांशी. ते करार जरूर त्यांना स्वातंत्र्य मिळते की आम्ही आम्हाला हवं तसं जगू. आणि आजच्या अमेरिकेमध्ये 2 लाख लोक, 200 वसाहतीमध्ये आमिष कम्युनिटी ह्या तऱ्हेचं वीज आणि पेट्रोल न वापरता जीवन जगते आहे. आमिष म्हणून आहे, आमिष हे मराठीमध्ये पुस्तक आहे, मिळत नाही, ते ग्रंथालयानं प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. आमिष एक आगळा वेगळा जनसमूह, मधुसूदन वळंजू नावाच्या लेखकाचं पुस्तक आहे. लायब्ररीत माझ्याकडे झेरॉक्स कॉपी आहे, लायब्ररीत मिळते का पाहतो मी. इतके साधेपणे लोक आज राहत आहेत. साधे कपडे, साधं जीवन, श्रमाधारित जीवन आणि घोड्याचा वापर मोठ्या प्रमाणात. आपल्या जसं बैल हे आपल्या शेतीची धुरा आहे, शेतीची धुरा घोडा आहे. घोड्याच्या ऊर्जेच्या आधारे हे सगळं जीवन जगतं. आजच्याही जगामध्ये चालू आहे. हा जगामध्ये स्लो लिव्हिंगची मोठी चळवळ आहे. मग वेग वाढतोय जीवनाचा, नाही स्लो लिव्हिंग. म्हणजे मुळामध्ये चळवळ सुरू झाली 1989 मध्ये. इटलीमध्ये मॅकडोनल्डची एक फास्ट फूडची चेन येणार होती. त्याला विरोध करण्याकरता कार्लो पेत्रीनी नावाच्या माणसानं त्याला विरोध करून एक स्लो फूड मुवमेंट सुरू केली. आणि स्लो फूड मुवमेंटचं रूपांतर आता पुढे पुढे विस्तार होतो. रूपांतर म्हणूया, विस्तार म्हणूया, तो 50 ते 60 प्रकारच्या स्लो या शीर्षकाखालच्या चळवळी आज जगभरामध्ये सुरू आहे. मग स्लो फूड मुवमेंट मुळामधली स्लो लिव्हिंगची आहे, स्लो सिटीज आहेत, स्लो आर्ट आहे, स्लो सायन्स आहे. सगळ्या वेळेला स्लो मुवमेंट ज्या काही आहेत या जगभरामध्ये चालू आहेत. आणि लक्षावधी लोक पण आहेत, काही लक्षात कोट्यवधी झालेले असतील. या चळवळीमध्ये जीवनाचा वेग कमी करतायत, जीवनाचं क्षेत्र कमी करतायत, स्थानिकतेकडे जात आहेत. म्हणजे गांधी नावाचा माणूस जो वेड्यासारखं काहीतरी सांगत होता भारताला असं आपण म्हणतो, हा गांधी या जगभरामध्ये त्यांचं नावही ज्यांना माहीत नाही अशा लोकांकडून आचरणामध्ये येतो आहे. क्युबासारखा अख्खा देश बदलला आणि तो ऑर्गॅनिक फार्मिंगचा त्यानं स्वीकार केला की त्याच्यावरती वेळ तशी आली म्हणून. गार्बाचेव जेव्हा रशिया सत्तेवर, क्युबामध्ये कम्युनिस्टनी सुद्धा कम्युनिस्ट क्रांती झाली 1959 मध्ये क्युबामध्ये. फिदेल कास्त्रोनं समाजवादी सरकार स्थापन केलं आणि 30 वर्ष रशियाच्या मदतीच्या आधारे क्युबाची अर्थव्यवस्था चालू होती. हा रशिया सोव्हिएट महासंघ जेव्हा कोसळला 1991 मध्ये, एक खांबी तंबू जो होता रशियाच्या आधारावर उभा असलेला क्युबाचा तंबू हा कोसळला. आणि अमेरिकेनं व्यापार बंदी क्युबावरची अत्यंत फास आवळले सगळे क्युबाच्या गळ्याभोवतीचे. क्युबाला बाहेरून काही मदत मिळणार नाही, क्युबाला बाहेर काही विकता येणार नाही, अशा प्रकारची प्रचंड मोठी, जगातला सर्वात कठोर व्यापार बंदी ही अमेरिकेनं क्युबावरती घातली. तर क्युबाला आपल्या अंतर्गत जे काही सगळे ऊर्जा आणि संसाधनं आहेत ह्याच्या आधारे राष्ट्र पुढे नेण्याची वेळ आली त्यांच्यावरती. पण फिदेल कास्त्रोनं खंबीरपणे हा सगळा आव्हान पेललं आणि पूर्ण क्युबा हा जो रासायनिक शेती म्हणजे रासायनिक खतं, कीटकनाशकं, पेट्रोल रशियाकडनं मिळत होतं ते, त्याच्या आधारे चालणारी यंत्रसामग्री, हा जो थोडा आधुनिक क्युबा होता हा पूर्णपणे ऑर्गॅनिक बनून गेला, सेंद्रिय बनून गेला, श्रमाधारित जीवन जगायला लागला. आणि अवघ्या 10 ते 15 वर्षामध्ये क्युबा पुन्हा विकसित झाला पूर्वीपेक्षा जास्ती. माझं पुस्तक आहे भूतान क्युबा नावाचं, तर त्या क्युबाविषयी सगळी माहिती सांगितलेली आहे. एक इंग्रजीचं पुस्तक हवा असेल, भरत मनसाटांचं ऑर्गॅनिक रेव्होल्युशन इन क्युबा नावाचं फार सुंदर पुस्तक आहे, अर्थकेअर बुकचं, पण अवश्य वाचा. की जुन्या काळचं जे आपण जीवन म्हणतो, स्थानिक संसाधन आणि स्थानिक ऊर्जा ह्याच्या आधारे चालणारे कसं असेल, तर पेट्रोलियम संपल्यानंतरचे जग कसं असेल हे क्युबानं आज आपल्याला दाखवून दिलेलं आहे.
की पेट्रोलियम आणि दगडी कोळसा न वापरता आपण कसे चांगले जगू शकतो आणि तरीही विकसित होऊ शकतो. खरा विकास म्हणजे काय हे क्युबानं दाखवून दिलेलं आहे. अशा प्रकारे हा लोक आपल्या जीवनात बदल करतायत. म्हणजे हायपोथेटिकल सांगत नाही की वेग कमी करायचा आहे, जीवन क्षेत्र कमी करा वगैरे, करतायत लोक. टॉफलर नावाच्या एका तज्ञाने कल्पना मांडलेली आहे प्रोझ्युमर सोसायटीची. गांधीजींचं जे ग्रामस्वावलंबन आहे ना, एक गाव स्वयंपूर्ण असले सगळ्या आपल्या ऊर्जा आणि संसाधनांच्या बाबतीमध्ये, सगळ्या उपभोग्य वस्तूंच्या बाबतीमध्ये, हीच कल्पना टॉफलर मांडतो. आधुनिक परिभाषेला म्हणतो प्रोझ्युमर सोसायटी, वेअर प्रोड्युसर अँड कन्झ्युमर इज लोकल. जो उत्पादक आहे तोच उपभोक्ता आहे, जो उपभोक्ता आहे स्वतःकरता उत्पादन करेल. आणि अशा प्रकारे एक छोटी वसाहत जी काही आहे ही स्वावलंबी असेल, त्याला म्हणतात, टॉफलरनं म्हणलं प्रोझ्युमर सोसायटी. लोक कल्पना मांडतायत आणि जगतायत. कुठंतरी आपल्याला आपलं जीवन जगत असताना पुण्यामध्ये राहूनही हा विचार करावा लागेल. काही डाऊनसायझिंग पुण्यामध्येच करावं लागेल, ऊर्जेचं आणि तंत्रज्ञानाचं. हरित ऊर्जांकडून आपल्याला काळ्या ऊर्जांकडे, म्हणजे जास्ती काळ्या ऊर्जांकडून कमी काळ्या ऊर्जांकडे यावं लागेल. आणि कमी काळ्या ऊर्जांकडून त्या खरोखरीच हरित ऊर्जा आहेत. सूर्याचा प्रकाश, सूर्याची उष्णता, वाहतं पाणी, वारा आणि शरीर बल मुख्यत्वे करून ह्या खऱ्या हरित ऊर्जा आहेत, नॉन पोल्युटिंग. ह्याच्याकडे आपल्याला जावं लागेल. कसा करायचा प्रवास आपण ठरवा. आम्ही कुठेतरी खूप आहेत 40-30 वर्षापूर्वी सुरुवात केली आहे सगळ्याला. पुणे सोडलं आणि कोकणातल्या एका खेडेगावात जाऊन राहिलो. अजूनही मी वीज वापरतो, पण वाहन मात्र वापरायचं मी अजून निश्चितपणे ठरवलेलं आहे की पुण्यामध्ये अजूनही सायकलच वापरतो. कधी मी पुण्यामध्ये वाहन घेतलेलं नाही, वापरलेलं नाही. बाहेरगावचा प्रवास साध्यातल्या साध्या वाहनातनं करायचा, लाल एसटीनं करायचा किंवा साध्या रेल्वेनं करायचा. एसी वापरायचा नाही, एसीचं वाहन वापरायचं नाही, हे ठरवून टाकलेलं आहे. मी डाऊनसायझिंग केलेलं आहे आणि जगू शकतो आपण चांगले. आणि हे ते स्वास्थ्याच्या रूपाने जे परिणाम मिळतात ना, हे दुसऱ्या कशाने किती पैसे खर्च करा, मला स्वास्थ्य नाही मिळत. मला रोगावरती उपचार होईल पैसे खर्च करून. पॉझिटिव्ह हेल्थ जी काही आहे ही श्रमातनं मिळत असते आपल्याला आणि चांगल्या राहण्यामध्ये मिळत असते. म्हणजे हवा जर प्रदूषित असेल, पुण्यातला कुठलाही माणूस स्वस्थ असणार नाही. पाणी दूषित असेल, आपण स्वस्थ असणार नाही. अन्न विषारी असेल, दूध विषारी असेल, आपलं जीवन विषारी बनून जाणार. कुठेतरी आपल्याला डाऊनसायझिंग करता करता शहरामधनं खेड्यामध्ये आणि तिथे आणखीन डाऊनसायझिंग करणं ही दिशा स्वीकारावी लागेल. हा सगळा जो आपण ऊर्जांचा विचार केला, हरित ऊर्जांचा, काळ्या ऊर्जांचा, हा आपल्याला ह्या जीवनशैलीतल्या बदलाकडे घेऊन जाईल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि मला ठिकाणी विचार जरा वेगळ्या तऱ्हेचा मांडण्याची संधी दिली ह्याकरता नंदूचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.